गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेला 13 कोटी रामनामाचा उत्सव सुरू आहे। संतांचे पाय ज्या ज्या भूमीला लागतात त्या भूमीमध्ये जेवढे की जड आणि चेतन असेल सगळं पवित्र होऊन उठतं आणि आपल्याला हा साक्षात अनुभव आलेला आहे। परमपूज्य श्रीराम महाराजांनी ही जी इथे येऊन एक रामनामाची 13 कोटी रामनामाची ही जी एक परंपरा इथे जी घालून दिलेली आहे ती त्यांच्याच कृपेने अव्याहतपणे आता सुरू आहे। त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण थोडा वेळ इथे काही चिंतन करूया। आपल्या चिंतनाचा विषय आहे नामामृत। नामामृत 2 शब्द आहे नामामृतामध्ये, एक आहे नाम आणि दुसरा आहे अमृत। दोघांचंही एकत्र केलं संधी केला तर नामामृत हा शब्द तयार होतो। सर्वसाधारण कुठलंही वचन जे असते त्या वचनाचा शब्दार्थ आणि लक्षार्थ पहिले ध्यानात घ्यावा लागतो आणि मगच आपल्याला चिंतनाला सुरुवात करता येते। म्हणजे आपलं जे शीर्षक आहे नामामृत हे कोणत्या उद्देशाने तयार झालं हे आपल्या लक्षात येते। इथे नाम शब्द जो आलेला आहे तो अर्थातच आपल्या या पारमारिक क्षेत्रामध्ये नाम फक्त एकच आहे, ते म्हणजे परमात्म्याचं नाम, भगवन नाम ज्याला आपण म्हणतो तेच नाम आहे। आणि पुढे अमृत शब्द आलेला आहे। भगवंताचं जे नाम आहे त्याला अमृत हा शब्द जोडला गेलेला आहे। म्हणजे भगवंताचं नाम हे अमृत स्वरूप आहे असा त्याचा अर्थ होतो। भगवंताचं नाम हेच अमृत आहे असाही त्याचा दुसरा अर्थ होतो। आणि म्हणून नामामृत याचा अर्थ भगवंताचं नाम हे अमृत रूप आहे, नामच अमृत आहे आणि अमृतच नाम आहे, अशा रीतीने नामामृत या शब्दाचा विचार साधू संतांनी विवेकी लोकांनी केलेला आहे। आणि हा विचार आजचा नाही आहे, सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून हा विचार आपल्याला वेदांमधून केलेला विचारवंतांनी आढळतो। ऋषीमुनींनी तेव्हा त्यांच्यापासून चालत आलेली पुढे जी परंपरा आहे गुरुकुलामधून हाच नामाचा विचार पुढे जात राहिला आणि या नामाला आजसुद्धा कलियुग असूनसुद्धा तेवढंच महत्त्व आहे जेवढं सत्ययुगामध्ये होतं। हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवूया। भगवंताचं नाम म्हटल्यानंतर भगवंताचं जे स्वरूप लक्षण आहे ते त्या नामामध्ये पूर्णतः उतरली आहेत। भगवंताचं स्वरूप लक्षण आहे सच्चित आनंद रूप। वास्तविक भगवंताचं जे उपनिषदांनी स्वरूप लक्षणाचं वर्णन केलेलं आहे ते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं तैत्तिरीय उपनिषदांनी केलेलं आहे। आपण आपल्या समजून घेण्याच्या भाषेमध्ये त्याला सच्चित आनंद रूप सगळ्यांच्या परिचयाचे शब्द आहे। सच्चित आनंद रूप असलेला हा परमात्मा आहे आणि हे सच्चित आनंद रूप असलेलं जे हे 3 आपण विशेषण म्हणू त्यांना 3 विशेषणातही असलेलं हे जे नाम तयार झालेलं आहे भगवंताचं, हे नाम जे आहे या नामामध्ये आणखी 3 शक्ती साठवलेल्या आहेत। 3 शक्ती आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। हे नाम ज्ञानमय आहे, हे ज्ञान शक्तिमय आहे आणि हे ज्ञान आनंदमय आहे।
म्हणजे आपण कुठल्याही भगवंताचं एक नाम घ्या किंवा विष्णू सहस्रनाम या स्तोत्रामधील कुठलंही एक भगवंताचं नाम घ्या, त्यामध्ये ह्या 3 शक्ती आहेतच, कारण ते भगवंत नाम आहे. म्हणून आपण नामामृत या शब्दावर चिंतन करताना ही गोष्ट लक्षात ठेवून आपण चिंतन करूया. हे जे नाम आहे साधं नाही आहे, थोडक्यात म्हणजे ते तिथे शास्त्राने त्याला शक्तिमय म्हटलेलं आहे. मग शक्ती, नामामध्ये शक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. मग नामातली शक्ती काय आहे, नामाचं महात्म्य काय, तेही आपण आपल्या प्रसंगानुरूप जेव्हा आपला तो त्याचा विषय येईल त्यावेळेस बघूया. ते शक्तिरूप आहे. विशेष म्हणजे ते ज्ञानस्वरूप आहे. भगवंताचं नाम हे ज्ञानस्वरूप आहे. आणि तिसरं ते आनंद स्वरूप आहे. हे जे दिसणारे शब्द जे आपल्या ओळखीचे आहेत, ज्ञानमय, आनंदमय, शक्तिमय, हे व्यावहारिक सत्तेमधले शब्द नाही आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. हे पारमार्थिक सत्तेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ज्ञानरूप आहे. याचा अर्थ ते निरपेक्ष ज्ञान आहे. त्या ज्ञानाला देशकाळ आणि वस्तूचे प्रतिबंध म्हणजे मर्यादा लागू नाहीत असं होते. नित्य आहे. थोडक्यात समजून घेण्याच्या दृष्टीने ते नित्य आहे. नित्य ज्ञानस्वरूप आहे. नहि विज्ञातेर विज्ञातृ विपरिलोप विद्यते अविनाशित्वात बृहदारण्यकांनी त्याचं वर्णन असं केलेलं आहे. आपल्याला ज्ञान माहीत आहे इथे व्यावहारिक सत्तेमध्ये. खूप ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती आहे. व्यावहारिक सत्तेत ज्ञानी लोक खूप आहेत. अनेक विषयांचा अभ्यास केलेले आहेत. त्यांनी 2-2, 4-4 विषयात ते डॉक्टरेट काय म्हणतात त्याला, PhD वगैरे मिळवलेली आहे. परंतु त्याची विशेषता बघा, ते सगळेचे सगळे ज्ञान त्यांच्याबरोबर इथे शिल्लक राहतात आणि ते इथून निघून जातात. म्हणून त्याला ज्ञानमय नाही म्हणताय. मय शब्द जो लागलेला आहे, मयट हा ऐक्यरूप दर्शवतो. ज्याला आपण ज्ञानमय म्हणाल ती व्यक्ती ज्ञानाशी एकरूप झालेली आहे. व्यावहारिक सत्तेतलं कुठलं ज्ञान तुमच्याशी एकरूप होत नाही, ते आपल्याबरोबर येत नाही, आपण त्याच्याबरोबर राहू शकत नाही. काही थोडा वेळ ते आपल्याला उपाधी म्हणून आपल्याजवळ आपण ठेवू शकतो, पण अंतिम समय ते सगळं इथे सोडून द्यावं लागतं. कितीही बुद्धिमान व्यक्ती असो, कितीही हुशार व्यक्ती असो, आयुष्यभर मेरिट पहिला आलेली व्यक्ती असू द्या, 4-5 विषयात PhD मिळालेली असू द्या, ते सगळेचे सगळं त्याचं ज्ञान इथे त्याला सोडून जावं लागतं. त्याच्याबरोबर नाही आहेत. मुद्दा लक्षात ठेवायचा. भगवंताचं नाम तसं नाही आहे सांगण्याचं आपल्याला. भगवंताचं नाम नित्य आहे. भगवंताचे अवतार संपले, परंतु त्याचे नाम आपल्याला अजूनही, त्यांच्या नामावरच सगळा व्यवहार आपण करतो आहे. प्रभू रामरायाचा पहिला अवतार त्रेतायुगात झाला. भगवान श्रीकृष्णाचा पुढे द्वापर युगात झाला. अवतार समाप्त केली, पण ज्ञानमय असल्यामुळे त्यांची नामंसुद्धा तेवढी नित्य आहे. मुद्दा लक्षात घेऊया, नाम हा शब्द नित्य आहे. दुसरं त्यामध्ये अपार शक्ती आहे. परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रियेचं उपनिषद त्यांच्या शक्तीचं वर्णन करते आहे. शक्तिमय आहे म्हणजे शक्ती त्यांची इतकी आहे की ती शक्ती आपल्याला आपली बुद्धीची झेप जोपर्यंत जाईल तोपर्यंत विचार करून सुद्धा आपल्याला त्याची कल्पना येऊ शकत नाही. थोडंसं विचार करा. हे ब्रह्मांडाकडे बघा एकदा. रात्री आपण जेव्हा उन्हाळ्यात झोपतो तेव्हा आपल्याला, पूर्वी बाहेर झोपायचे, आता कोणी झोपत नाही, घरात झोपतो आपण सर्व. परंतु जेव्हा बाहेर झोपायचे तेव्हा हे आकाशगंगा दिसायचे, तारे दिसायचे. कल्पना करा कोणी निर्माण केलं असेल एवढं. ही एवढी मोठी 36,000 त्याचा पेरिमीटर म्हणजे व्यास असलेली पृथ्वी फिरते आहे. हो, कोणी फिरवलं याला एवढं? आणि ती एका शिस्तबद्ध पद्धतीने त्या सूर्याभोवती ती परिभ्रमण करत आहे. कोणी लावली शिस्त ही त्यांना? ज्याने लावली तो किती शक्तिमान असावा. आपण एका पृथ्वीचं वर्णन केलं तर आपल्याला हे आश्चर्य. आणि हे सगळं अखिल ब्रह्मांड त्याच्या शक्तीवर चालत आहे. त्याच्या शक्तीवर चालत आहे म्हणजे त्याच्या ज्ञानावर चालत आहे, म्हणजे त्याच्या आनंदावर चालत आहे, म्हणजे त्याच्या नामावरच चालत आहे. आणि म्हणून या नामाला निर्णय ठिकाणी निर्णय हे देण्यात आलेले आहे, नावं दिलेले ते आहे. हे जे नाम आहे हे नादमय सुद्धा आहे. नादमय, त्याचा पहिला नाद उमटला. भगवंताच्या ज्ञानस्वरूपातून पहिला नाद बाहेर आला, त्याला आपण ओम असं म्हणतो. ओम, त्याबद्दल थोडंसं आणखी विवेचन करूया आपण. पण पहिले या नामाचा प्रवास कसा झालेला आहे शास्त्रामधून ते आपण बघूया. तो ओंकार आहे. उपनिषदेच याला ओंकार म्हणतात. ऋग्वेद याला प्रणव म्हणतो.
तस्य वाचक प्रणव, ऋग्वेदाला प्रणव म्हणतो, बाकी उपनिषदामध्ये ओंकार म्हणतो. मांडुक्य उपनिषद ओंकाराला वाहून घेतलेला आहे, 12च मंत्राचा आहे, पण त्याला वाहून घेतलेला आहे ते मांडुक्य उपनिषद. छांदोग्य उपनिषद याला उद्गीत म्हणतं. बृहदारण्यकामध्ये ओमचा उल्लेख आहे, गीतेमध्ये तर आहेच आहे. गीता याला एकाक्षरी ब्रह्म म्हणतं. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुसरम य प्रयाती तेजंद्यम सयाती परमांगतिम, याला एकाक्षरी म्हणतं. वेदांत याला शब्द ब्रह्म म्हणतं. आणि मात्र साधू संताकडे जेव्हा येऊ ते मात्र याला नाम असं म्हणतात. म्हणजे सृष्टी निर्मिती झाल्यापासून या नामाचा असा निरनिळ्या नावानी प्रवास सुरू झालेला आहे. हे नाम आलेलं आहे परमेश्वराच्या स्वरूपातून, आणि परमेश्वर स्वतः अमृत स्वरूप आहे, म्हणून नामामृत हा शब्द तयार झाला. अशा या नामामृताचं चिंतन आपण करूया. म्हणजे आपल्याला त्यामध्ये असलेलं त्याचं महात्म्य काय आहे, त्याचा व्याप किती आहे, ते अमृत स्वरूप आहे. म्हणजे नेमकं काय होतं अमृत स्वरूप म्हणजे? अमृत म्हणजे आपल्याला असं वाटतं काहीतरी एक द्रव पदार्थ असतो जो कुठल्या तरी भांड्यात भरून ठेवलेला आहे आणि तो पिला म्हणजे आपण अमर होतो, असं आपली एक सर्वसाधारण संकल्पना अमृताची आहे. काही चुकीची नाही आहे ते असं म्हटलं तरी चालेल, पण तेवढी मर्यादित नाही आहे ती अमृत स्वरूपाची. ही अमृत शब्दाचे जवळजवळ 10-15 अर्थ आहेत. अमृत स्वरूप, अमृत शब्दाचा एक अर्थ अविनाशी असा आहे, अविनाशी तत्व आहे ते. दुसरा अर्थ नित्य असा आहे. अविनाशी म्हणजेच नित्य होतं, पण थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये, नित्यपणामध्ये आणि अविनाशीपणामध्ये. म्हणून त्याला नित्य म्हणतात, त्याला अविनाशी म्हणतात, त्याला निरपेक्ष म्हणतात. त्याच्या तत्व कशावर अवलंबून नाही आहे, ते स्वयंसिद्ध तत्व आहे अमृत स्वरूप. असा अमृत शब्दाचा अर्थ आहे. दुसरा अमृत शब्दाचा अर्थ आपण जो घेतो किंवा उपनिषदांनी म्हटलेला आहे की भगवंताला जाणून घेणे म्हणजे अमृत. लक्षात ठेवा, भगवंताला जाणून घेतल्यानंतर जी अनुभूती निर्माण होते ती अमृत आहे, त्याला अमृत म्हणायचं. य एतत् विदुर अमृत असते भवंती अथेतरे दुःख मेवा पियंती, श्वेताश्वेतर उपनिषद सांगते आपल्याला. त्याला ज्यांनी जाणून घेतलं ते या अमृताचाच त्यांनी स्वाद घेतलेला आहे, अमृत त्यांनी चाखलेलं आहे. आणि यानंतर मग त्यांना कुठल्याही प्रकारची अक्षती आहे ती, अक्षता आहे ते, अक्षत अमृत म्हणजे क्षती नाही त्याला. त्याच्यामध्ये काही चढ उतार असे नाही, जसंच्या तसं राहतं नेहमी करता. असे अनेक अमृत शब्दाचे अर्थ आहे. आपण जो अर्थ लक्षात ठेवायचा तो मोक्ष असा अर्थ लक्षात ठेवू. म्हणून नामामृत म्हणजे नाम घेतल्याने आपण मोक्षाला प्राप्त होतो, असा एक त्याचा अर्थ आपल्याला इथे कळून येतो. आता हे नामामृत जे आहे, या नामामृत जे काही शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल जे चिंतन केलेलं आहे आणि संतांनी विशेष करून जे चिंतन केलेलं आहे ते, ही संपूर्ण हा जो संसार आहे, ही जी सृष्टी आहे, जे गोष्टी आपल्याला या प्रपंचात आल्यानंतर कळतात, आपल्याला कळण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, त्याच्याद्वारे जेवढं काही कळतं आपण या सृष्टीशी व्यवहार करतो, सृष्टी आपल्याशी व्यवहार करते. हे सगळे नामाच्या माध्यमातून सुरू आहे. नाम जर नसेल तर व्यवहार नाही करता येत आपल्याला. बघा तुम्ही, अगदी कुठलाही वाक्य घ्या, त्याच्यामध्ये नामाचा उल्लेख असल्याशिवाय तुम्हाला कळत नाही आहे काय व्यवहार होऊन राहिलेला आहे तो. मला आंबा खायचा अशी इच्छा झाली तर मला आंबा हे नाव घेऊन सांगावं लागतं, तेव्हा कोणाला तरी कळतं की यांना आंबा खायचा आहे. ते बाजारात जाऊन आंबा आणतात आणि मला देतात. बरोबर आहे. आपल्या रोजच्या जीवनातले अनुभव सांगतो. म्हणून साधू संतांनी, ऋषीमुनींनी या संसाराला नाममय म्हटलेला आहे. फक्त बस, हा संसार नाममयच आहे. हा संसार नुसताच नाममय नाही, हा प्रपंच नुसताच नाममय नाही, तर या प्रपंचामध्ये ही जे नाम आणि रूप जी आहे आलेली, ही प्रकृतीच्या संबंधाने आहे. थोडंसं हे तत्त्वज्ञान लक्षात घेऊ आपण. नाम आणि रूप प्रकृतीचे आहेत. आंबा झालं किंवा आणखी कुठलंही फळाचं नाव घ्या, कुठल्याही पदार्थाचं नाव घ्या, हा प्रकृतीचा घटक आहे. आणि प्रकृती स्वतः नाशिवंत आहे. म्हणून हा नामरूपाचा पसारा जो आहे, हा प्रपंचाचा पसारा, याला नाशिवंत म्हणतात, कारण इथे नामाशीच व्यवहार आहे फक्त. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण अमृत
स्वरूप जे नाम आहे त्यापासून हे प्रकृतीचे जे नामरूप ज्याच्याशी आपण व्यवहार करतो ते समजून घेऊन राहिलो आहे. प्रकृतीचे नामरूप जे आहे हे प्रकृतीचे नामरूप प्रकृतीपासून उत्पन्न झालेले असल्यामुळे त्या नामरूपाची मर्यादा आहे, कारण ते विनाशी आहे. ते उत्पन्न होतात, काही काळ राहतात आणि नष्ट होऊन जातात. नाम आणि रूप घेऊन अवतार आले. हो, रामाचा अवतार झाला, श्रीकृष्णाचा अवतार झाला, ते उत्पन्न झाले म्हणून त्यांना आपला अवतार संपवावा लागला. कारण प्रकृतीच्या राज्यामध्ये प्रकृती काहीतरी निर्माण करतं, थोडा वेळ तिथे त्याला राहू देतं आणि ती संपवून टाकतं. हा धर्म आहे प्रकृतीचा. आणि नामरूपात्मक प्रपंच आहे हा फक्त. याचा अर्थ काय बघा, सूक्ष्म विचार केला तसा लक्षात येते की प्रपंचाला स्वतःचं अस्तित्व काही नाही, नुसतं नाम आणि रूपात्मक आहे. त्याला श्रुतीने सांगितलं आहे वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेदेव सत्यम. छांदोग्य उपनिषद त्याला सांगते वाचारंभणम विकारो. वाणीमध्येच त्याचा सगळा खेळ आहे. बस हिंदीमध्ये बातो का बाजार म्हणतात ना, तसा आहे हा प्रपंचच तसा आहे. इथे कुठल्याही वस्तू तुमच्या समोर आली आणि तुम्हाला कळली ना, तर ती तशी अस्तित्वात नाही असा त्याचा सूक्ष्म अर्थ होतो. कुठलीही घ्या, कुठलीही वस्तू सृष्टीने प्रकृतीने निर्माण केलेली आहे, त्या वस्तूला इथे अस्तित्व नाही. कारण ती काही कालांतराने ती तिचा आकार सोडून देणार आहे आणि ती निराकार अवस्थेमध्ये प्रवेश करणार आहे. हा कशाचा हे झाला? हा नाम आणि रूपाचा व्यवहार जो प्रकृतीचा आहे, ज्याने हा संपूर्ण प्रपंच व्यापून घेतलेला आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण जे नामामृत शब्दाचा अर्थ पाहिला, अगदी त्याच्या विरुद्ध आहे. त्या नामाने हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापून घेतलेलं आहे. हो बस, कारण ब्रह्मांड भगवंताने व्यापून घेतलेलं आहे. आणि ब्रह्मांड भगवंताने व्यापून घेतलं, त्या अशा अविनाशी तत्वाचं म्हणजे परमात्म्याचं जे नाव आहे ते अविनाशी राहणारच आहे. म्हणून त्या नामाने सुद्धा हे व्यापून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे काही अनुभवाला येत आहे त्यामध्ये दोन अनुभव आपल्याला इथे येतात आहे. एक परमात्म्याने ही सृष्टी व्यापली त्याचा अनुभव आहे, आणि दुसरी या प्रकृतीने म्हणजे मायेने म्हणजे प्रपंचाने व्यापलेली जी आहे त्याचं दोघांचे अनुभव आपल्याला एकत्र सुरू आहेत. प्रपंचाचे अनुभव जड आहेत म्हणून ही जड नामं जी आहे तिथे जी झालेली ते आपल्याला नष्ट झालेली दिसतात. परमात्म्याचा अनुभव त्याच्या अगदी विरुद्ध आहे, तो अमृत स्वरूप आहे. म्हणून ज्याला परमात्म्याचा अनुभव आला तो या प्रकृतीच्या अनुभवातून बाहेर पडतो आणि त्या अमृत स्वरूपाला प्राप्त होतो. ये येतात विदुर अमृतास्ते भवन्ति. आताच बघितलं आपण. आणि पुढचा शब्द महत्त्वाचा आहे, अथेतरे दुःख मेवापियंती. हे ज्याला जमलं नाही, अथहा इतरहा म्हणजे बाकीचे जे आहेत ते दुःखामध्ये म्हणजे या प्रपंचात घुटमळत राहतात, त्यांचं जाणं येणं सुरू राहतं या प्रपंचामध्ये. म्हणून नामामृत शब्दाने आपल्याला आपल्या मोक्षाची व्यवस्था करून दिलेली आहे. नामामृत पूर्ण समजून घेतल्यानंतर आपल्याला आपण कुठल्या नामामध्ये सतत, कुठल्या नामाच्या अनुसंधानामध्ये सतत राहावं याची सूचना देत आहे हे नामामृत शब्द आपल्याला. नाममृती अमृत जे आहे, कारण तुम्ही प्रपंचाची नावं जर आयुष्यभर घेत राहाल तर तुम्हाला जड प्रपंचाची प्राप्ती होणार आहे. कारण त्याचंच अनुसंधान राहील, त्याच्याशी तुम्ही तादात्म्यात जाल. आजसुद्धा आपण सगळे प्रापंचिक लोक दोन प्रकारच्या या प्रकृतीच्या नामामध्ये आणि परमात्म्याच्या नामामध्ये तादात्म्यात गेलेलोच आहो. पण जास्त करून आपण प्रकृतीच्या म्हणजे प्रपंचाच्या तादात्म्यात आहो. आणि थोडा वेळ जो काही आपला परमार्थ होत असेल आयुष्यातला त्याच्यामध्ये परमेश्वराचं आपण चिंतन करत असतो. प्रकृतीशी तादात्म्य जीवाचं झालेलं असल्यामुळे हा जीव प्रकृतीचे जे घटक आहे, प्रकृतीचा जो धर्म आहे, प्रकृतीचा धर्म आहे असत, जड आणि दुःखरूप आहे प्रकृती. ती असत आहे, आपण आताच बघितलं, ती अस्तित्वात नाही आहे. ती जड आहे, तिला स्वतःहून काही कळत नाही, ती स्वतःहून काही हालचाल करू शकत नाही. तिला जोपर्यंत कोणी हालचाल करायला प्रेरणा देत नाही किंवा चैतन्य ती अशी एकरूप होत नाही तोपर्यंत ती हालचाल नाही करू शकत. आणि ती दुःखरूप आहे. म्हणून सगळ्या संतांनी या संसाराला दुःखरूप म्हटलं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही कोठे आली या संसारी वाय, हाव बरी होऊ नका. तुकाराम महाराज आपल्याला या अभंगाद्वारे सांगतात आहे. खूप संतांनी आपल्यावर या प्रपंच हा दुःखरूप आहे याचं सारखं सारखं त्यांनी हॅमरिंग केलेलं आहे. पण आपण प्रापंचिक जीव या प्रकृतीच्या तादात्म्यात गेलो
अनेक जन्म आपण ह्या प्रकृतीच्या तादात्म्यात आहोत। जड प्रकृतीशी तादात्म्य याचा अर्थ हा जो आपला देहसुद्धा जो जड आहे याच्या तादात्म्यात गेलो। जीव तादात्म्यात गेला म्हणजे काय, जीव चैतन्य त्याच्या तादात्म्यात गेलं आणि जड प्रकृती आणि जीव चैतन्य मिळून जे एक तयार झालं त्याला हा सजीव देह आपण म्हणतो। सजीव देह, जीव हा चैतन्य रूप आहे, प्रकृती जड रूप आहे। जीव आणि चैतन्य आणि जड एकत्र आले आणि त्याच्यातून एक जी दोघांची टक्करून एक जी उर्मी निर्माण झाली त्याला अहम म्हणतात, त्याला आपण अहंकार म्हणतो। आणि या अहंकाराने, अहंकार याचा अर्थ अहम करोति इति अहंकार, तो ज्यावर अहंकार, ज्या वस्तूबद्दलचा अहंकार आपल्याला होतो ते वस्तू मी आहे असं तो समजतो। या देहाबद्दलचा अहंकार झाला त्याला देहाहंकार म्हणतात आणि या जीवाने देह मी आहे अशी एक विपरीत भावना म्हणून आपण त्याला ती करून घेतली। वास्तविक हा चैतन्य रूप आहे। सगळे ऋषीमुनी, संत, वेद, उपनिषद सांगतात आहे जीव हा चैतन्य रूप आहे, कारण याचं ब्रह्माशी ऐक्य सांगितलेलं आहे। उपनिषद आणि वेदांचा जो मुख्य म्हणजे प्रयोजन आहे ते एवढंच सांगण्यासाठी आहे, जीवो ब्रह्मैव नापरः, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः। जीव हा ब्रह्मरूप आहे, ब्रह्म चैतन्य रूप आहे आणि म्हणून आपण सगळे चैतन्य रूप असूनसुद्धा एक त्या प्रकृतीच्या तादात्म्यात गेलो। आपल्याला शंका येईल की प्रकृतीच्या तादात्म्यात कशामुळे गेलो आपण, काय गरज होती। चैतन्यरूप जो जीव असलेला आहे, अखंड आनंदरूप असलेला जीव हा दुःखरूप प्रकृतीच्या तादात्म्यात कशाला गेला, तर याचं एकच कारण शास्त्रांनी, उपनिषदांनी, ऋषीमुनींनी, साधुसंतांनी सांगितलं, ते अनादि अज्ञान आहे आपल्या मागे लागलेलं। खूप अनेक जन्म आपण त्या अज्ञानाला पोषण केलं, त्याला वाढवलं, खूप वाढवलं आणि आज अशी परिस्थिती झाली की आपण त्या अज्ञानाला सोडू शकत नाही आणि म्हणून या संपूर्ण प्रकृतीशी तादात्म्यात गेलो, देह मी आहे अशी ही धारणा केली। असा हा जीव अनादि अज्ञानाचा परिणाम म्हणून या परमात्मा स्वरूप चैतन्यापासून वेगळा झाला, त्याला कारण त्याचा अहंकार झाला आणि आता तो प्रकृतीच्या तादात्म्यात गेला आणि प्रकृतीची सगळी नामरूपे तो आपली समजायला लागला। देहाचे सगळे अवयव तो माझे आहे म्हणतो, मीच अवयव आहे, माझा डोळा, माझा कान, माझे हात, माझे पाय, हे तर देहाबद्दलचं झालं। शिवाय हे जे अहंकार जो आहे आपला, हा अहंकार बाह्य म्हणजे सृष्टीमध्ये सुद्धा अनेक विषयांवर जाऊन बसतो, त्याला आपलं म्हणायला लागतो। ते म्हणजे माझं घर जड वस्तू आहे पूर्ण, तरी तो त्याच्याशी तादात्म्यात जातो आणि त्याला म्हणतो माझं घर। वास्तविक ज्याला आपण माझं म्हणतो ते सगळं माझं मीपासून नेहमीच वेगळं असतं। माझं जे आहे ते मी नाही हे आपल्याला कळतं, सगळ्यांना कळतं। घटद्रष्टा घटात भिन्न हा, तो कधी घट होऊ शकत नाही, घटाचा द्रष्टा कधी घट होऊ शकत नाही। मी जरी माझं घर म्हटलं तरी मी घर होऊ शकत नाही हे आपल्याला कळतं, तरी अज्ञानाचा परिणाम असा झाला की माझं घर, माझी कार, माझी सत्ता, माझी प्रतिष्ठा, माझी संपत्ती, माझे कुटुंब, काय माझं म्हणून जे काही आहे, ह्या दोन गोष्टीचा खेळ जिथे चालू आहे त्याला प्रपंच असं म्हणतात। म्हणून अहम आणि मम म्हणजे माझं, अहम म्हणजे हा अहंकार, या दोघांचं एकत्रित त्यांचा हे झाला, सरळ भेसळ झाली म्हणून आपण म्हणूया त्याला। आणि या दोघांपासून जे निर्माण झालं त्याला हा असा अज्ञानाचा प्रपंच म्हणूया त्याला। अज्ञानातून जन्मलेला प्रपंच आहे हा, आणि अज्ञानातून जे जन्मतं ते सुखरूप कधीही राहू शकत नाही, ते दुःखरूपच आहे आणि म्हणून हा संसार दुःखरूप आहे। 5 विषय परमेश्वराने या प्रपंचामध्ये निर्माण केले, सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे। आपण सृष्टी निर्मितीची प्रक्रियासुद्धा बघू, नाम कुठून कसं निर्माण झालं तेही बघू, परंतु आता विषय निघाला म्हणून त्याचं आपण चिंतन करून घेऊ। इथे हे जे 5 विषय इथे निर्माण झाले सृष्टीमध्ये, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 विषय हे सगळे आपल्या प्रकृतीच्या बाहेरचे आहे, काही संबंध नाही याच्याशी आपला, काय संबंध आहे बा। परंतु भगवंताने आपल्याला ज्ञानेंद्रिय दिली, शब्द कळायसाठी कान दिला, रूप कळायसाठी डोळे दिले, रस कळायसाठी रसना म्हणजे जीभ दिली, गंध कळण्यासाठी नासिका दिली आणि स्पर्श करण्यासाठी ही त्वचा दिली।
आपण म्हणाल कशाला दिली त्वचा हे भगवंतांनी, कशाला विनाकारण जीवाला दुःखामध्ये ढकललं? परमेश्वराने काहीही केलं नाही. परमेश्वर अगदी काय म्हणतात निष्पक्ष आहे. तो न्यायाधीश आहे. तो कुठल्याच बाजूला घेत नाही. जीवाची बाजू घेत नाही आणि प्रकृतीची सुद्धा बाजू घेत नाही. हे जे काही केलं ते या जीवाने केलेलं आहे. अनेक कर्म जीवाने केले या प्रकृतीच्या तादात्म्यात जाऊन, आणि ते कर्म मी केले असा अहंकार धारण केल्यामुळे आता तो या कर्माच्या फलामध्ये गुंतलेला आहे. आणि परमात्मा हा सगळ्या कर्माचा अध्यक्ष आहे. कर्माध्यक्ष सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. श्वेताश्वतर उपनिषद सांगते परमात्म्याची म्हणजे ईश्वराचं काय. ईश्वर हा जो आहे, ईश्वर आणि परमात्म्यात फरक आहे तो समजून घेऊन पुढे जाऊ. परमात्मा जेव्हा कुठलीही उपाधी नसते, माया उपाधी त्याच्याजवळ नसते, किंवा ज्याला अजून लागली नाही, सगळ्या उपाधीरहित जे चैतन्य तत्व आहे त्याला परमात्मा म्हणायचं, त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि जेव्हा त्याला माया लागली, अविद्या लागली, तेव्हा तो ईश्वर होतो आणि तेव्हा तो जीव होतो. एवढाच फरक आहे. बाकी जीवही ब्रह्मरूप आहे, ईश्वरही ब्रह्मरूप आहे. या उपाध्या काढल्या की त्या ब्रह्मरूपतेमध्ये तो त्याचा अनुभव घेतो. आणि असा ह्या परमात्म्याने जेव्हा जीवासाठी हे 5 विषय निर्माण केले, ते कशासाठी केले? तर या जीवाने केलेले अनंत जन्मात अनंत कर्म आहे, त्याचे कर्मफल भोगण्यासाठी हे 5 विषयांना भोग्य विषय असं म्हणतात. हा जीव या प्रपंचामध्ये येऊन आपल्या कर्माचे फळ इथे भोगतो आणि त्या कर्माचे फळ भोगून पुन्हा त्यामध्ये तो आसक्त राहतो. त्याला कर्मासक्ती म्हणतात, भोगासक्ती म्हणतात. भोगांमध्ये जीव अत्यंत आसक्त झालेला आहे. आणि लक्षात घ्यायचं फार महत्त्वाचा मुद्दा आहे, भोग हे दुःखरूप आहेत. भोगच दुःखरूप आहे. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योन व एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. 5व्या अध्यायात भगवान समजून सांगतात, अर्जुना हे भोग दुःखरूप आहे रे. अरे भोगांमध्ये तू विषयांच्या भोगांमध्ये रमून जाऊ नको. तू या मानव देहात आलेला आहे, तुझ्याबरोबर तुझं या देहाने भोगण्याचं प्रारब्ध जरूर आलेलं आहे. ते तुला विषयात घेऊन जाईल, अगदी काही म्हणजे त्याच्याबद्दल शंकाच नाही. कारण त्याशिवाय ईश्वराचा जो न्याय आहे तो कर्माचा अध्यक्ष आहे. ज्या जीवाने जे कर्म केलं त्याला त्याची भोग मिळालेच पाहिजे, हा कर्माचा सिद्धांत आहे. तोही इथे लागू आहे. प्रत्येकजण त्या विषयांमध्ये जाणारच, ते भोग त्याला भोगेलच तो. पण ते भोग भोगून झाल्यानंतर त्यामध्ये आसक्त व्हायचं की नाही हे मात्र स्वातंत्र्य भगवंताने जीवाला प्रदान केलेलं आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर त्यामध्ये एक सगळ्यात काय म्हणू त्याला जवळचा मार्ग नाम आहे, भगवंताचं नाम. सगळे भोग भोगताना नाम घ्या तुम्ही. आता महाराज सांगत होते हो सगळे, यत करोशी यद अश्नाशी यद जोशी ददासी यत तपस्ससी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. घेत जा माझं नाव, मला अर्पण कर आणि माझं नाव घेत जा. तुला भोगामध्ये तू लिप्त होणार नाही. खूप मार्मिक जागा आहे ती. आणि त्या मार्मिक जागेमध्ये भोगापासून लिप्त होतो. आणि भोग हा भोग भोगल्यानंतर त्याचा एक आणखी वाईट स्वभाव आहे सर्व भोगांचा. ते आपल्या अंतःकरणावर त्या भोगाचे संस्कार सोडून जातात. आणि त्या संस्काराच्या रेट्यांनी पुन्हा तशा वासना निर्माण होतात. वासना निर्माण झाल्या की इच्छा निर्माण होतात. इच्छा निर्माण झाले की त्या इच्छा त्या जीवाला तसे तसे कर्म करायला लावतात. आणि जीवाकडून कर्म घडत असताना ते कर्म ईश्वराच्या नियमाप्रमाणे घडतीलच असं नाही. ईश्वराचे नियम डावलून जीव हा ते कर्म करतो ज्याला आपण निषिद्ध कर्म म्हणतो. आणि मग तो त्या कर्मफलाच्या जंजाळातून कधीच बाहेर येत नाही. अशी एक फार मोठी शृंखला तयार होते ज्यामध्ये जीव अनंत जन्म झाले आपण त्यामध्ये अडकून पडलो आहोत. मग यातून सगळ्यात जवळचा सुटकेचा मार्ग आहे की त्या प्रत्येक कर्म करताना अगोदर भगवंताच्या नामाची एक चिठ्ठी लावायची. कर्म झालं की त्याच्याच नावाची चिठ्ठी लावायची आणि सांगायचं की हे तू केलं आहे, माझा काही संबंध नाही याच्याशी. म्हणजे करता देवाला करून द्यायचं. मी करता ऐसे म्हणशी तेने तू दुःखी होशी, राम करता ऐसे म्हणशी तेने पावशी यश कीर्ती प्रताप. समर्थांनी तो शॉर्टकट सांगून दिलेला आपल्याला. आणि नामाची चिठ्ठी लावायची म्हणजे राम करता आहे असंच धारण करायचं. आपला अहंकार उठू द्यायचा नाही. हे सगळं जे काही करतो आहे तो राम करतो आहे बस. आणि शेवटीची इच्छा लावायची म्हणजे हे मी केलेलं, हे जे रामाने केलेलं कर्म असं जरी मी म्हटलं, त्यातून चुकून जर माझा कुठे अहंकार
त्यांनी डोकं वर काढलं असेल तर भगवंता तेवढासा सुद्धा दोष माझ्याकडे नाही, म्हणून मी तुलाच अर्पण करून देतो. आणि म्हणून ती चिठ्ठी पुन्हा लावायची असते की रामार्पण करायचं. ते कर्तृत्व भावविरहित कर्म करायची, ईश्वरार्पण करायची. ईश्वरार्पण केलेली कर्म, कर्तृत्व भावविरहित केलेली कर्म ही अवतार कार्य आहेत, अवतार कर्म आहे हो. त्यांना भगवंतांनी स्वतः दिव्य कर्मच मे दिव्यम, जन्म कर्मच मे दिव्यम असं म्हटलेलं आहे. कारण भगवान स्वतः सर्व कर्म निरपेक्ष भावाने इथे करतात. त्यांना काय नमे त्रिषु लोकेषु किंचन नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मग तिन्ही लोकात मला काही कर्तव्य नाही अर्जुना, मी फक्त तुमच्या लोकांसाठी इथे येतो फक्त, असा तो मुद्दा आहे. आणि म्हणून हे जे नाम जे आहे आपल्याला सृष्टी निर्मितीच्या क्षणापासून जे अनादि अज्ञान आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, ज्यामुळे आपण दुःखात तळमत पडलेलो आहोत, त्या दुःखातून आपल्याला अलगदपणे बाहेर काढून याच मानव देहात असेपर्यंत रामाशी आपल्याला ते तादात्म्यात नेऊन म्हणजे रामाचं साक्षात्कार करून देऊ शकतात. एवढी प्रचंड शक्ती नामामध्ये आहे, कारण ते स्वतः अमृत स्वरूप आहे. म्हणून नामामृत हे शब्द त्या अर्थाने शास्त्रामध्ये वापरले गेलेले आहेत. बस ते तुम्हाला रामाचीच भेट घालून देतात, तो प्रत्यक्ष रामाशीच मिळून देतात. बस एक शंका येईल इथे आपल्या कोणाला येऊ शकते ती, की वाल्या कोळी जो आहे त्यांनी राम 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 म्हटला आणि तो रामरूप झाला. मग तसं कोणीही राम 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 म्हटलं तरी तो रामरूप होतो. मग राम तर हे दोन शब्दच आहे की नाही फक्त. बाराखडी म्हटल्यापेक्षा वर्णमालेमधले र आणि म, त्या रला आ लावला म्हणजे रा आणि म हे दोन मिळून राम शब्द तयार झाला. हाही शब्द आहे. बाकी शब्द आहे हो, बाकी शब्द आपण खूप दिवसभर काय बडबड करत असतो ते शब्दच आहे. मग त्या राम शब्द म्हणून जर आपण रामरूप होऊ शकतो, वाल्या कोळी रामरूप झाला. इतर अनेक साधू संत रामनामाची जप करून रामाला त्यांनी रामाचा साक्षात्कार करून घेतला. असं जर त्या शब्दांमध्ये ताकद आहे, तर बाकीचे शब्द आहे त्यांचा आपण जर जप केला रात्रंदिवस तर ते आपल्याला प्राप्त व्हायला नको का? नाही का? मी नोकरी नाही आहे मला, म्हणून मी केला जप. नोकरी मिळते का नोकरी आपल्याला? नाही मिळत. मग ते इथं शब्दच आहे, जसा राम शब्द आहे तसा. मग ही शंका शास्त्रामध्ये याचं फार सुंदर समाधान केलेलं आहे. आपण त्याच्या मागचं तत्त्व समजून घ्यायचं आहे. नामामृत म्हटलेलं आहे ते वेगळे शब्द आहेत. नामामृताचा संबंध प्रत्यक्ष परमात्मेशी आहे. आणि नोकरी, TV, घरी सोफा सेट हे जे याची जर आपण नुसते माळ घेऊन जप करत बसलो तर येत नाही ते आपोआप घरामध्ये. यायला तर पाहिजे, शब्दच आहे तेही, पण काय हरकत आहे यायला, पण नाही येत ते. आणि त्याचं कारण दिलेलं आहे वेदांतशास्त्राने. फार सुंदर कारण आहे, लक्षात ठेवूया आपण. नोकरी म्हटल्याने आपल्याला नोकरी मिळत नाही. कारण आपण ज्या शब्दाचा उच्चार करतो ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर रूप घेऊन येते. नामाचा उच्चार केला की रूप येते. राम म्हटल्यानंतर आपल्याला कोदंडधारे, धनुष्यबाण घेतलेला, बाजूला लक्ष्मण, सीतामाई असे जे आपल्यासमोर येते रूप, समोर हनुमान हात जोडून उभा आहे असं रूप येते हो, ते रूप येते. म्हणून आपण राम शब्द म्हटल्यानंतर जे रूप येते ते कोणाचं रूप आहे? परमात्म्याचं रूप आहे. परमात्म्याचं नाम कसं आहे? नित्य आहे. नामाबरोबर रूपही नित्य आहे, कारण नाम आणि रूप वेगळे नाही आहेत बरं का. नाम आणि रूप हे एकच आहेत. नाम आणि रूप एकच आहे, फक्त एक आहे की त्यामध्ये रूपापेक्षा नाम दीर्घकाळ राहणार आहे, जास्त काळ नेहमीकरता राहणारं नामच आहे. रूप जरी संपून जाऊ शकते पण नाम कधीही संपत नाही. बघा आपल्या घरी म्हणजे प्रापंचिक म्हणजे आपल्या या व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा जे लोक जिवंत आहेत त्यांचे नामं आपल्याला माहीत असतात, पण ते मृत्यू पावल्यानंतरही नावं तर आपण त्यांचे घेतोच की नाही का. आपण आपलं नाव सांगताना काही सांगतो, आपलं नाव, वडिलांचं नाव, आपलं आडनाव. तुमचे वडील काय करतात असं विचारलं तर आपण म्हणतो ते नाही आहेत आता, म्हणजे ते नाही आहेत परंतु त्यांचं नाव मात्र मी अजून लावतो आहे. म्हणजे त्यांचं नाव अमर आहे पण रूप त्यांचं अमर नाही आहे. म्हणून हा प्रपंचामध्ये हे जे भगवंताचं राम हे नाव घेण्यामध्ये, या रामनामामध्ये ते जे रूप आलेलं आहे ते भगवंताचंच रूप असल्यामुळे ते नित्य आहे.
मग त्याची आपल्याला प्राप्ती होईल. आता तुम्ही नोकरी नोकरी म्हटली, नोकरी कुठली गोष्ट आहे सांगा बरं. नोकरी शब्द आपण उच्चार केल्यानंतर काही डोळ्यासमोर येते का? किंवा आपण नोकरी सोडून द्या, आपण म्हटलं की आपल्या घरी टी व्ही नाही, पण ठरवलं की आता टी व्हीचेच एक वर्षभर जप करायचा. टी व्ही घेऊन बसलो, टी व्ही आलाही डोळ्यासमोर घेऊन बसलो, पण नाही मिळाला टी व्ही. मिळतो का मिळत नाही, आपले अनुभव आहे, कोणाला असं आजपर्यंत झालेलं नाही आहे. मग असं का व्हावं प्रश्न आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर वेदांतशास्त्राने फार सुंदर दिलेलं आहे की जे नाम परमात्म्याचे आहे ते परमात्म्याच्या स्वरूपापासून नित्य अशा स्वरूपापासून आलेले असल्यामुळे ते नित्य आहेत. त्या नामाशी तुम्ही नाव घेता तेव्हा त्यांच्या तुम्ही तादात्म्यात जाता आणि त्यावेळेस तुम्ही नित्य होता. ज्यावेळेस मी राम म्हणतो ना, पहा बारकावा आहे, ज्यावेळेस मी राम शब्द म्हटला आणि माझ्या डोळ्यासमोर जर नामाचं म्हणजे त्या नामाचं रूप आणलं, रामाचं रूप आणलं, रूप डोळ्यासमोर आणणे म्हणजे स्मरण करणे, मनामध्ये त्याची प्रतिमा निर्माण करणे, त्याला स्मरण असं म्हणतात. मग हे नामस्मरणामध्ये गेलेलं आहे. रामाचं नाव आणि रामाचं स्मरण हे दोन्ही आपण करू. हे नित्य असल्यामुळे जेवढा वेळ मी राम म्हणत राहील तेवढा मी त्या नित्य स्वरूपाशी तादात्म्यात राहील. मग तुम्ही अखंड नाम घेतलं तर तुम्ही अखंड नित्य झाले, मग रामाशी एकरूप होऊन जाल. पण तसा टी व्हीचा नाही आहे, कारण टी व्ही ही वस्तू कशी आहे, संपून जाणारी आहे. तुम्ही सुरुवात केली टी व्हीचा जप करायला, तो वर्षभरही नाही टिकला, फोडफाड झाली, त्याचे सगळे अवयव विलग झाले, तो चालला जाईल कुठेतरी. मग त्याचा जप जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला, किंवा तो जर विनाशी आहे तर तुम्हाला विनाशी वस्तूची प्राप्ती होईल जास्तीत जास्त. मुद्दा लक्षात घ्यायचा, रामनाम हे जे आहे हे नित्य स्वरूप असलेल्या सच्चित आनंदरूप असलेल्या परमात्म्यापासून आलेलं असल्यामुळे ते नित्याची प्राप्ती करून देते. आणि बाकीचे हे प्रापंचिक ज्या वस्तू ज्या आहेत ह्या स्वतःच उत्पन्न झालेल्या आहे, काही काळ आले आणि विनाशी असल्यामुळे ते तुम्हाला विनाशी तत्वाची प्राप्ती करून देतील. आता दुसरा आणखी बारीक मुद्दा की राम अस्तित्वातच आहे, लक्षात ठेवा. रामाचं अस्तित्व कधीही म्हणजे संपणार नाही आहे. त्याचं ज्ञानमयपणा कधीही संपून जाणार नाही. नाही विज्ञातेर विज्ञातृ विपरिलोप विद्यते, उपनिषद सांगते आहे बृहदारण्यात. कारण अविनाशीत्वात ते राम अविनाशी आहे, त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही नाम घ्या त्याचं, तो तुम्हाला विद्यमान आहे त्याशी एकरूप होऊ शकता. तसं या प्रकृतीच्या पासून निर्माण झालेले जे पदार्थ आहे त्याची परिस्थिती तशी नाही, ते विनाशी आहेत. असल्यामुळे विनाशी वस्तूचं नाम जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही आयुष्यभर जरी टी व्हीचा जप केला तरी तुमचा शेवट होईल किंवा टी व्हीचा जरी शेवट होईल, या दोघांपैकी एक वस्तूचा शेवट होऊन तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. आणि म्हणूनच उपनिषद सांगते आपल्याला की प्रकृतीचे जेवढे काही नामरूप आहे हे फक्त वाणीचे विषय आहे, ते स्वतंत्र अस्तित्वात नाही. टी व्हीला रामासारखं स्वतंत्र अस्तित्व नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि म्हणून आपल्याला टी व्हीचा जप केला तर टी व्हीची प्राप्ती होत नाही, रामाचा जप केला तर रामाची प्राप्ती होते, कृष्णाचा जप केला कृष्णाची प्राप्ती होते. पण टी व्हीचा जप केला तर टी व्हीची प्राप्ती होत नाही, कारण ते प्रकृतीच्या राज्यातलं आहे, विनाशी आहे, असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. आणि म्हणून हा जो एक मुद्दा आहे की ते याच्यावर शंका घेतलेली आहे बरेच लोकांनी, किंवा तुम्ही जप करायला सांगता आणि हे कर. आता राम राम हा जो नामाचा जप आहे त्याचं थोडंसं आणखी आपण खोलात शिरूया. नामामृत जे म्हटलेलं आहे ते अमृत स्वरूप काय आहे त्याचा थोडा विचार करूया आपण. राम शब्द हा जो तयार झालेला आहे हा तर बाराखडीपासूनच तयार झालेला आहे, याच्यापासून वर्णमालेपासून तयार झालेला आहे नाही का. र आणि म मिळून हे तयार झालेले आहे. मग असा ही जी वर्णमाला जी आहे ही आली कुठून, प्रश्न असा येतो. र कुठून आला आणि म कुठून आला असं कोणाला तरी वाटेल. राम शब्द त्याच्यातूनच तयार झालेला असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला शास्त्र शिकवते आहे की नाम हे जे आहे, नामाची उत्पत्ती ही जी आहे ही विश्वाच्या निर्मितीबरोबरच झालेली आहे. ज्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली त्याच दिवशी या नामांची निर्मिती झाली. आणि ती कशी झाली आपण पाहूया, म्हणजे आपल्याला राम हे नामामृत कसं आहे हे कळून येईल. ते कळून घ्यायचं आहे. आपला संपूर्ण प्रवचनाचा उद्देश हाच आहे की रामाचं नाव, कृष्णाचं नाव, परमात्म्याची जेवढी नावं आहेत हे सगळेच्या सगळे जे आहेत हे कशा आहे, अमृत स्वरूप आहे.
आता सृष्टी निर्मितीची प्रक्रिया थोडक्यात बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. मोठी प्रक्रिया आहे वेदांतामध्ये दिलेली. पण आपल्याला माया माहीत आहे. माया शब्द ऐकला आहे आपण. ही 3 गुणांची आहे, सत्व, रज आणि तम. मायेचं अधिष्ठान परमात्मा आहे, तो चैतन्य रूप आहे. हे आपण अनेक साधू संतांच्या वचनांमधून, प्रवचनामधून, कीर्तनामधून ऐकत आलो आहोत. परमात्मा चैतन्य रूप, माया जी आहे ही त्रिगुणात्मिक आहे. 3 गुणाची ती बनलेली आहे. सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांची बनलेली आहे. ही सृष्टी ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस भगवंताचा एक संकल्प मनात होतो. त्या संकल्पाचं नाव उपनिषदांनी दिलेलं आहे. बहुस्याम प्रजा येती असा तो संकल्प आहे. तैत्तिरीय उपनिषद, छांदोग्य उपनिषदामध्ये या संकल्पाचा आहे. त्याला आपण साधं नेहमी ऐकलेला शब्द एकोहम बहुस्याम असा आहे. मी एकाचं बहु व्हावं अशी परमात्म्याला इच्छा झाली. म्हणजे का झाली इच्छा? परमात्म्याला इच्छा होतात का? मग त्याला मन आहे का? त्याला बुद्धी आहे का? असे शंका घेणारे आहेत ना खूप. तर ती इच्छा त्याला ते झाली या कारणामुळे झाली की ही माया जेव्हा सत्व, रज, तम 3 गुणाची असते आणि जेव्हा ही सृष्टी आज या सृष्टीचा आपण विचार करू, ही जी निर्माण झाली ही या सृष्टीमध्ये जेव्हा याच्या प्रलयाचा वेळ येतो, कारण निर्माण झालेली वस्तू जी आहे ती संपणे म्हणजे महाप्रलय लक्षात घेऊ आपण. छोटे छोटे प्रलय खूप होत असतात, ते जाऊ द्या, तो विषय नाही आहे आपला आजचा. पण जेव्हा प्रलयाचा विचार येतो त्यावेळेस ही माया जी आहे सत्व, रज, तम 3 गुणात्मक, ही सगळी मायेने निर्माण केलेली सृष्टी ती सावटून घेते, म्हणजे आपल्यात एकत्र घेऊन येते. ती त्याला प्रलय म्हणतात. त्या प्रलयामध्ये हिचे 3 गुण साम्यावस्थेमध्ये जातात. म्हणजे जेवढा सत्वगुण तेवढाच रजोगुण, जेवढा सत्वगुण आणि रजोगुण तेवढाच तमोगुण, अशीच त्याला साम्य म्हणतात. आणि या माया जेव्हा साम्य अवस्थेत जाते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात. हे 2 शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहे. मायेची साम्यावस्था प्रकृती आणि प्रकृतीची विषमावस्था माया. मग ही प्रकृती आहे हिचं अधिष्ठान परमात्माच, कारण तोच सगळीकडे व्याप्त आहे, म्हणून तिच्या अधिष्ठानावर पौडलेली असते. बरं, पौडलेली असताना मजा अशी आहे की या सृष्टीमध्ये अनंत ह्या जीव निर्माण झालेले आहेत. मानव देहधारी जीवही आहे जे कर्म करतात. त्यांनी केलेले कर्म त्यांचे फलं अजून त्यांना मिळालेले नाही आहेत, ते तसेच राहिले. आणि प्रलयाची वेळ आली, मग मायेने सगळं आवरून घरलं. सगळं अगदी जलप्रलय होतो, अग्निप्रलय होतो, काय सगळे प्रलय होतात त्यावेळेस. आणि जीवांसहित ही सर्व सृष्टी एकच बीज बनते त्याला मायाबीज असं म्हणतात. ते परमेश्वराच्या अधिष्ठानावर पौडलेलं असतं. आणि परंतु त्यामध्ये त्या जीवांचे अनंत केलेली कर्म जी आहेत, नुसती या जन्मात नाही हो, अनेक जन्मामध्ये आपण अनेक कर्म करून चुकलो आहोत. ते कर्म तिथे तसे फलं न देता तसेच राहिलेले आहेत. आणि जेव्हा कर्माच्या सिद्धांतानुसार त्यांची फलं उदयाला आली, ते वळवळ करायला लागली, बाहेर पडायचं त्यांना त्याच्यातून. आणि ते तर माया बीजासह परमेश्वराच्या अधिष्ठानावर आहे, म्हणून परमेश्वराला त्याचा धक्का लागतो. फार सुंदर वेदांताने दिलेली प्रक्रिया आहे. परमेश्वर जो आपल्या योगनिद्रेमध्ये असतो तो म्हणतो हे काय आतमध्ये गडबड सुरू आहे, कशाची सुरू आहे. आणि म्हणून सहज तो आपलं स्वतःच योगनिद्रेमध्ये असतानाच अवलोकन करतो. त्याच्या लक्षात येतं की जे मागच्या प्रलयाच्या वेळेस जीवांनी केलेली जी कर्म आहे ती आता फलोन्मुख झालेली आहेत आणि त्यांना फलं देण्यासाठी आपल्याला सृष्टी निर्मिती करावी लागेल. आणि म्हणून मग त्याचा तो संकल्प होतो बहुस्याम प्रजा येती. ईश्वराचा, परमात्म्याचा ईश्वरही म्हणत नाही मी, परमात्म्याचा संकल्प आहे. परमात्मा सगळं महान शक्तिमान, ज्ञानमय, शक्तिमय, आपण म्हटलेलंच आनंदमय असा तो असलेला परमात्मा तो नुसता संकल्प करतो बहुस्याम प्रजा येती. आता मला एकाचं बहु व्हावंच लागेल, कारण जीवांना त्यांचे कर्मफल भोग भेटतील असा माझाच कर्माचा सिद्धांत आहे, मला तो मोडून चालणार नाही. आणि म्हणून तो हा संकल्प करतो. आता संकल्प हा विचार आहे, लक्षात ठेवा. हा विचार जो आहे हा कल्पना रूप आहे. कल्पना ही स्पंदन रूप असते, स्पंदनं असतात त्याच्यामध्ये, हालचाल असते, त्याला हालचालच म्हणतात. बघा, आपण झोपलेलो असताना आपलं मन शांत असते की नाही, एकदम शांत झोपलेलो आहोत, सुषुप्तीमध्ये झोप लागलेली असते, मनाची चलबिचल थांबलेली आहे. पण सकाळी जेव्हा आपल्याला जाग येतो तेव्हा ताबडतोब आपलं मन कार्यरत होते, लगेच विचार सुरू होतात, हालचाल सुरू होते मनाची. तशीच परमात्म्याचे वैश्विक मन म्हणतात त्याला, युनिव्हर्सल माइंडमध्ये ही हालचाल झाली.
त्या हालचालीमध्ये पहिला आहे स्पंदन निर्माण झाली. स्पंदन म्हणजे कंपन, कंपन म्हणजे हालचाल, हालचाल म्हणजे कंपन झाली म्हणजे काय होते की कंपित झालेली जी वस्तू आहे ती वस्तू त्याच्या बाजूच्या वस्तूवर जाऊन आदळते. कंपन झाले म्हणजे ती बाजूला लागली की नाही, कंपन होते. म्हणजे एखादा दोरा आहे, आपण तो दोन्ही बाजूनी ताणून घ्या आणि त्याला असा बोटाने हे करा, कंपन करा, पहा तो वर खाली होतो. तसंच तीच क्रिया झाली. भगवंताच्या बहुश्याम प्रजायती या संकल्पाने कंपन निर्माण झाली आणि भगवंताच्या लक्षात आलं की आता सृष्टी निर्मिती करायची आहे, म्हणून त्यांनी मायेला ती कंपन पोचवून दिली. माया जी परमेश्वराच्या अधिष्ठानावर झोपून राहिलेली होती, म्हणून आपण समजेल या दृष्टीने पडलेली होती निष्क्रिय अवस्थेमध्ये, साम्य अवस्थेमध्ये. ती साम्यावस्था बिघडली, त्याची सत्वरजतमाची साम्यावस्था बिघडली. ते कंपन त्यावर जाऊन आदळले आणि सृष्टी निर्माण झाली. आता कंपन झाली, एकमेकावर आदळली की काय निर्माण होतो, पहिले ध्वनी निर्माण होतो. बघा आता मी ध्वनी करून दाखवतो थोडंसं. असा करू काय, चापट नशी असा, हे दोन म्हणजे हात असे आहे, असे केल्याबरोबर एक ध्वनी निर्माण झाला. पहिले स्थिर होते, हातावर हात आदळल्यानंतर ध्वनी निर्माण झाला, ज्याला आपण टाळ्या वाजवणे म्हणतो. हा ध्वनी निर्माण झाला आणि असा हा आद्य ध्वनी उमटला पहिला. परमात्म्याच्या स्वरूपामध्ये कंपन, त्या कंपनांनी एकमेकावर ते आदळल्यामुळे ध्वनी निर्माण झाला. आणि तो ध्वनी कोणता आहे तर त्याला ओम असं म्हणतात. आद्य ध्वनी ओम आहे. बरं, माया तिथे आहेच. मायेमध्येच हे घटना घडल्या, म्हणजे पंचमहाभूतात्मक जी माया जी आहे ती तिथेच आहे. मायेचे जे घटक आहे, पुढे माया जेव्हा सृष्टी निर्माण करते तेव्हा ही पंचमहाभूतं निर्माण होतात. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे तिच्यामध्ये आहेच आहे. आणि भगवंताचं मन, बुद्धी आणि अहंकार, कारण त्यांनी संकल्प केला म्हणजे भगवंताचं मन तिथे आहे. मन आहे म्हणजे मन एकटं राहत नाही, म्हणून मन, बुद्धी आणि अहंकार निर्माण झाला, तोही तिथे आहे. हा मायेवर आढळल्यामुळे ह्या 8 गोष्टीचं कंपन निर्माण झालेली आहेत. पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार, या मनबुद्धी अहंकाराला महत्त्व असं म्हणतात शास्त्रामध्ये. म्हणून हे पंचमहाभूत आणि हे महत्त्व पहिले तयार झालं. महत्त्व पहिले आलं कारण विचार पहिले केला, पुढे तो पृथ्वीवर म्हणजे मायेवर जाऊन आदळला. मायेचे पंचमहाभूत जागृत झाले आणि 5 पंचमहाभूत आणि 3 हे महत्त्वाचे घटक मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. अष्टधा प्रकृती कार्यरत झाली. पण तिथे जो ध्वनी उमटला तो ओम हा ध्वनी निर्माण झाला. आणि त्या ओम ध्वनी निर्माण झाल्याबरोबर तो परमेश्वराच्या स्वरूपातून आलेला असल्यामुळे या ओमला वेदांतांनी, शास्त्रांनी, सर्व प्रकारच्या धर्मांनी परमेश्वराचा वाचक म्हणून म्हटलेला आहे. हा ओम ध्वनी निर्गुण परमेश्वराचा वाचक आहे. आणि पुढे हाच ओम ध्वनी मायेवर जाऊन आदळलेला असल्यामुळे पंचमहाभूत आणि 3 घटक मनबुद्धी अहंकार मिळून महत्त्व, याच्यामध्येही सुद्धा ओम ध्वनीचाच प्रवेश झाला. आणि प्रवेश झालेला असल्यामुळे ती अष्टधा प्रकृतीमध्ये हा ओम त्याचा वाचक ठरला. म्हणून ओम शब्द हा निर्गुण परमात्म्याचा वाचक आहे आणि सगुण परमात्म्याचाही वाचक आहे. म्हणून ओम हे पहिलं नाव निर्माण झालेलं आहे. लक्षात ठेवायचं, नामामृतमधलं नाम जे आहे त्याच्यामध्ये पहिले ओमचा उल्लेख येतो. पहिलं नाम ओम आहे. हे निर्गुण परमात्म्यालाही त्याचं वाचन करते, म्हणजे त्याला समजून घेते आणि सगुण परमात्म्यालाही समजून घेते. असं हे ओम जे आहे हे. आणि हा ओम जो आहे हा पहिले ध्वनिरूप निर्माण झाल्यामुळे पुढे निर्माण झालेली सगळी नामं, हा ओम ध्वनिरूप निर्माण म्हणजे परमात्म्यापासून आलेला असल्यामुळे हा परमात्म्याचा ध्वनिरूप पहिला अवतार मानला आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून नाम हा पहिला अवतार आहे. आणि म्हणून आपण जर नाव घेतलं आता परमेश्वराचं तर आपण सृष्टी निर्माण झाली त्याच्या मुळाशी जाऊन बसतो आहे. तिथे आपण त्याच्या मुळापर्यंत हे नाव घेऊन जातो आपल्याला. परमेश्वराशी का गाठ पाडून देते नाव, त्याचं हे रहस्य आहे की राम शब्द म्हटल्याबरोबर राम तर सृष्टीच्या मुळाशीच आहे. अगदी त्याच्यापासूनच सृष्टी निर्माण झाली. आणि म्हणून राम शब्दाबरोबर जे आपण नाव घेतलेलं आहे राम, याचं ते राम आपल्याला त्याच्यापर्यंत पोचून देते आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ही सगळी प्रक्रिया पाहिली. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांच्या फार अप्रतिम ओळ आहे.
ओम शब्दाचा जो ध्वनी निर्माण झाला सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये ही प्रकृती निर्माण झाली, या अष्टधा प्रकृतीपासून पुढे सगळे हे पंचमाभूत आणि त्याच्यामध्ये पुन्हा 3 गुण मायेचे मिळाले, ती अशा रीतीने अष्टधा प्रकृती निर्माण झाली. या अष्टधा प्रकृतीपासून सगळ्या पुढे काय निर्माण झालं? स्वेदज, जारज, उद्बीज आणि अंडज, हे 4 प्रकारच्या खाणी निर्माण झाल्या. चराचर सृष्टी निर्माण झाली. आत्मन आकाशात संभूता, पहिले आकाश निर्माण झालं, आकाशात वायू निर्माण झाला. आकाशाची थोडी हालचाल झाली म्हणजे त्याला वायू म्हटलेलं आहे शास्त्रांनी, कारण दोन्ही अव्यक्त आहे, दिसत नाही आपल्याला ते. पण वायू वाहायला लागला आकाशात की कळतं की हा वायू वेगळा, म्हणून तो आकाशापासून वेगळा मानला गेलेला आहे. पुढे अग्नीची निर्माण झाली, अग्नी निर्माण झाला आणि अग्नीपासून मात्र ही सगळी पंचमहाभूताची घटक दृश्य व्हायला लागली. अग्नी आपल्याला पाहता येतो, जल पाहता येते आणि पृथ्वीसुद्धा पाहता येते. पंचमहाभूतांपैकी अग्नीपासून पुढचे जे घटक आहे ती दृश्य घटक झाली. पहिले 2 अव्यक्त आहे आणि या सगळ्या घटकामध्ये ओमपासून ही आलेली असल्यामुळे ते नाममय आहे. सगळे पूर्ण पंचमहाभूत नाममय आहेत ते. पुढे त्यामध्ये हे 3 गुण आले आणि 3 गुण मिळून मग सत्वरजतमात्मक हे सगळे सृष्टी निर्माण झाली. त्याच्या तपशिलात जात नाही. मुद्दा आपला आहे की आपला जो पहिलं नाव जे निर्माण झालं, हे नाम पहिले ओम हे आहे आणि ओम या नावातून संपूर्ण विश्व निर्माण झालं. म्हणून ओम या नावाचं एक स्वतंत्र उपनिषद झालेलं आहे, जे आता त्याचा उल्लेख केला गेला, मांडूक्य उपनिषद. त्याच्यामध्ये 12 मंत्र आहेत. या 12 मंत्रांमध्ये ओमचं पूर्ण ओमसाठी वाहलेलं आहे ते. मग पुढे त्याचे 12 मंत्रांमध्ये तपशील आहेत, तो आपला विषय नाही, आपण त्यामध्ये जाऊ नये. मुद्दा आहे की ह्या ओमनीच संपूर्ण सृष्टी व्यापली. आता लक्षात घे, तिथे मायासुद्धा आहे बरं का. ओम निर्माण झाला, निर्गुण परमात्म्याचा तो वाचक आहे, पण मायाही झाली आणि मायेने विचार केला की आपण या परमेश्वराला शोधू, हा केवढा आहे, याचा व्याप किती आहे. म्हणून ती परमात्म्याला जी शोधायला गेली ना, ओम शब्द आज आपल्यासमोर जो दिसतो ना, त्याची निर्मिती सांगतोय. लक्षात ठेवा, आपल्यासमोर जो ओम शब्द दिसतोय हा अखंड ओंकार आहे. तो कसा निर्माण झाला हे सांगतो. या मायेने त्या ओमचा व्याप किती आहे समजण्यासाठी ती ओमला पाहायला निघाली. पाहायचं कुठपर्यंत आहे. आता आपण असं समजू 10 दिशा आहेत, ती पूर्वेकडे गेली, तिला या ओमचा शेवट दिसला नाही, थकली तिथे. ती तिकडे गेली पुढे दक्षिणेकडे, तिथेही तिला ओमचा शेवट दिसला नाही. पश्चिमेकडे गेली, तिथेही काही हाती लागलं नाही. उत्तरेकडे गेली, काही नाही. आणि या 4च्या मध्ये 4 ह्या उपदिशा आहेतच, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. म्हणजे 8ही दिशेला तिला ओमचा मर्यादा कळली नाही. वर पाहिलं, वरही आकाशामध्ये काही मर्यादा नाही, खाली पाताळामध्ये मर्यादा दिसली नाही. आणि ती शेवटी एवढी सगळी फिरून येऊन आपल्या मूळ जागेवर येऊन बसली. तिने जो मार्गक्रमण केला, लक्षात घ्या, फार महत्त्वाचा आहे. तिने जो मार्ग निर्माण केला हा अखंड ओंकार रूपाने, शब्द रूपाने निर्माण झालेला आहे. ते पहिलं नाम आहे, पहिलं नाम ते आहे. म्हणून नाम हे 2 प्रकारे अस्तित्व आहे विश्वामध्ये. एक ध्वनी रूपाने आहे आणि एक अक्षर रूपाने आहे. मग ध्वनी रूपाने असलेलं नाम आपल्याला याच्याकडे घेऊन जाणार आहे, अमृताकडे, कारण अक्षरानंतर आली हो अक्षरानंतर आली. म्हणून हे टीव्हीचा जप केल्याने काम येत नाही, कारण ते खूप मायाच्या प्रांतातली आहे. ती माया कधीच ईश्वरापर्यंत घेऊन नाही जात आपल्याला. म्हणून माईक ज्या ज्या गोष्टी आहे त्याचं चिंतन करून आपण परमेश्वराला कधीच प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून या मायेतून बाहेर पडण्यासाठी मायेच्याच शब्द वापरायचे आणि या मायेच्याच शब्द वापरून माया ओलांडून पलीकडे जायचं. असं जर कुठलं नाम असेल तर ते परमात्म्याचं नाव आहे, ज्याला नामामृत म्हणतात. अमृत स्वरूप असलेल्या परमात्म्याचे नाव आहे. पुढे भगवंताला वाटलं की मी ही जे सगळी जीवसृष्टी निर्माण केली, खूप मोठा विषय आहे, थोडक्यात मी सांगून राहिलो आहे. खरं म्हणजे नामामृत हा शब्द जो आहे थोडक्यात वर्णन करतो आहे. परमेश्वराला वाटलं की आता आपण एवढं हे सगळं निर्माण केलं, हे सृष्टी हे समजेल, सगळ्यांना समजण्याची कुठे बुद्धी आहे इतकी. कोणी वेद वाचले, कोणी ओंकाराचं मूळ वाचलेलं आहे, कोणी उपनिषदही कोण वाचणार आहे, त्यांना काय माहीत नाम हे काय आहे. म्हणून परमेश्वराने त्यात एक युक्ती निर्माण केली. त्यांनी वसिष्ठ ऋषी म्हणजे ब्रह्मदेवाला आज्ञा करून वसिष्ठ ऋषीची निर्मिती करून घेतली. आणि या वसिष्ठ ऋषींनी जे रामाचे सुद्धा सद्गुरू आहेत, पहिल्यांदा जो उपदेश केला तो या वेदांताचा केला. आणि त्या उपदेशामध्ये
वसिष्ठ ऋषींनी केलेला उपदेश त्याला योग वासिष्ठ असं म्हणतात. संपूर्ण सृष्टीचं रहस्य त्यामध्ये, म्हणजे वसिष्ठ ऋषींनीच रामाला सांगितलं. मजा आहे म्हणजे बघा, जे स्वतःच ब्रह्मरूप आहे त्यांनाच सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगितलं. ज्यांच्यापासून सृष्टी झाली त्यांनाच हे वर्णन केलं, त्याला योग वासिष्ठ म्हणतात. पण भगवान राम हे त्याचं एक माध्यम निवडलं वसिष्ठ ऋषींनी, आणि तुमच्या आमच्यासारखे जीवांना तो वसिष्ठ ऋषींचा उपदेश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की नाम कसं घेऊन जातं. पण आता दुसरी शंका येऊ शकते सगळ्यांना, कुठे वसिष्ठ योग वासिष्ठ 32,000 मंत्र आहे त्यामध्ये, एवढा मोठा ग्रंथ आहे. जगातील तत्त्वज्ञानाचा प्रथम ग्रंथ योग वासिष्ठ आहे. प्रथम ग्रंथ योग वासिष्ठ आहे. आणि जगामध्ये 2च तत्त्वज्ञ निर्माण झालेले आहे. एक आहे वसिष्ठ ऋषी आणि दुसऱ्या ऋषींना तो सन्मान मिळाला, ते याज्ञवल्क्य, शुक्ल यजुर्वेदाचे रचयिते, मंत्रांचे रचयिते म्हणतात त्यांना. मंत्राचे निर्माते तर कोणीच नाही आहे, त्यांनी रचना केलेली आहे. याज्ञवल्क्य तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये अत्यंत सखोल आणि सर्व प्रकारच्या तत्त्वज्ञानाची चर्चा केलेले, आणि ते तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या वाङ्मयात उतरवलेले असे 2च जण आहे. एक आहे वसिष्ठ ऋषी, दुसरी याज्ञवल्क्य ऋषी. याज्ञवल्क्य आणि वसिष्ठ तत्त्वज्ञानाच्या शिरोभागी बसलेले आहेत. पुढे अनेक ऋषी निर्माण झाले, पण त्यांनीसुद्धा तत्त्वज्ञानाचा प्रचार केला, प्रसार केला, पण त्यांनी सर्वंकष नाही केला. सगळेच मुद्दे एकाच याच्यात येण्यासाठी हे 2 ऋषींचं नाव शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यात याज्ञवल्क्य ऋषी आहे. योग वासिष्ठ त्यांनी सांगितलं. 32,000 मंत्रांच्याद्वारे प्रभू रामरायाला या नामाची महतीच सांगितली असं म्हटलं तरी चालेल. दुसरं काय सांगणार आहे, सांगण्यासारखं नाहीच आहे काही दुसरं. नामामृत काय आहे, राम स्वतःच अमृत स्वरूप त्यांच्यासमोर बसलेले, आणि त्यांना सांगण्याचा उद्देश आहे की तुमच्या आमच्यापर्यंत हे येऊ. दुसरी एक आणखी शंका याच्यामध्ये सगळ्यांना आलेलीच आहे, ती मनामध्ये आपल्या आजही आहे ती शंका मनात, आपण बोलून नाही दाखवत ती. फक्त ती शंका अशी आहे की हे एवढं मोठं तत्त्वज्ञान तुम्ही सांगता आम्हाला की वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं, याज्ञवल्क्यांनी आपले मैत्री गार्गी त्यांच्या पत्न्यांना आणि ऋषीमुनींनी त्यांचे जे शिष्य होते त्यांना सांगितलं, पण जे लोक अनंत मानव देहधारी जीव आहे, हे अनंत जे लोक असे निर्माण झालेले आजपर्यंत, त्यांना एवढी बुद्धिमत्ता आहे कुठे की ते जाणून घेतील इतकं सगळं? प्रत्येकाची बुद्धिमत्ता तेवढी नसते. मग ही नामसाधना नामामृत वगैरे कसं समजून घेतील ते? त्यांना शक्य नाही आहे, त्यांची बुद्धीच नाही इतकी. आता आपण उदाहरण घेऊ, एक शेतीमध्ये मजुरी करणारा मजूर आहे आणि इकडे याज्ञवल्क्य ऋषी आहेत किंवा वसिष्ठ ऋषी, यांच्या बुद्धिमत्तेची कुठेतरी तुलना होऊ शकते का? अजिबात होत नाही. मग हे नामाचं रहस्य त्या मजुराला कसं कळेल आणि तो नामामृताचा स्वाद कसा घेईल? आणि हे घेणं आवश्यक आहे. आपण म्हणाल का आवश्यक आहे? तर सर्व मानव देहधारी जीव, लक्षात ठेवायचं आपण, सर्व मानव देहधारी जीव हे मोक्षाचे अधिकारी आहेत. त्यांना मोक्ष मिळालाच पाहिजे. मग तो शेतात डोक्यावर टोपले वाहून मजुरी करत असो, नाही तर शंकराचार्यांसारखं सगळ्या उपनिषदांचं भाष्य करून लोकांना ज्ञान देत असो. आता ही अडचण आली, ती अडचण स्वतः परमात्म्याने दूर केली. खूप दयाळू आहे परमात्मा. त्यांनी नामसाधना का आणली बघा तुम्ही, त्याचं महात्म्य आता तेवढं पाहू आपण आणि पुढे जाऊ. भगवंताला वाटलं खरोखरच आहे हे माझे, आपण त्याची मुलंच आहोत, त्याची अपत्य आहोत, भगवंतापासून आलेलो आहोत आपण. आणि प्रत्येक बापाचं आपल्या अपत्यावर भरपूर प्रेम असते. भलाही तो बुद्धू असला तरी चालेल, पण कोणत्याच बापाला वाटत नाही आपला पोरगा वाया जावा म्हणून नाही. आणि हे सगळे जीव जर मायेच्या राज्यात जर दुःख भोगत आहे, त्या परमात्म्याला वाईट वाटलं आणि त्याने अतिशय सुंदर एक यंत्रणा उभी केली. त्यांनी यंत्रणेमध्ये उभी केलेलं आहे की माझं जे सृष्टीसंबंधीचं ज्ञान आहे आणि जीवाला आपल्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते मी वेदांमध्ये सांगितलेलं आहे. पहिली इथून सुरुवात आहे, वेदांमध्ये आहे. पण वेद कळायची सगळ्यांची ताकद नाही आहे. वेद गिरवाण भाषेत होते, पुढे ते संस्कृत भाषेत आले, तेही कळायची ताकद नाही. मग म्हणून त्यांनी ते वेदांचं अगदी काय म्हणतात त्याला सार रूपाने उपनिषदांमध्ये ते ज्ञान आणलं. उपनिषदही वाचायला समजत नाही लोकांना, सगळे त्याचे अधिकारी नाही आहेत, संस्कृत कळत नाही. मग आता कसे अडचण करावी? म्हणून त्यांनी भगवान व्यासांची निर्मिती केली. जसं वसिष्ठ ऋषींची केली तशी भगवान व्यासांची केली. आणि भगवान व्यासांकडे हे काम सोपून दिलं, बाबांनो तुम्ही आता या सगळ्या जीवांची काळजी व्हा. आणि भगवान व्यासांनी त्या एका वेदाचे 4 वेद केले. 4 वेदाचे सगळे उपनिषद झाले. पुढे वेदांच्या अनंत शाखा आहे, 1131 शाखा आहे 4ही वेदांच्या.
त्यांची उपनिषदं, त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान. पण भगवान व्यासांच्या लक्षात आलं की हेही करण्याची सोय नाही लोकांना, म्हणून त्यांनी सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेलेच फक्त हे संस्कृतचं ज्ञान करून घेऊ शकतील शंकराचार्य झाले किंवा ऋषीमुनी झाले, बाकीच्यांचं काय. आणि म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा ते एक पायरी खाली उतरले आणि त्यांनी सर्वसाधारण लोकांना समजेल असे 18 पुराणं रचली. पुराणामध्ये सगळं वेदांचं उपनिषदाचं तत्त्वज्ञानच आहे, पुराणांमध्ये आहे. त्या पुराणांचं पुराण एक भागवत पुराण, ज्यांची आता पौष्ठपदी उत्सव आता सुरूच आहे, त्या पुराणामध्ये सगळं ज्ञान आलेलं आहे. पण पुराणे ऐकण्याची काही जणांना संधी मिळत नाही हो. हे आता आपण मजुराचा उल्लेख केला, हे बिचारे शेतात काम करतात, आपली मजुरी मिळवतात, रात्री घरी जातात, किंवा बाकीचे सोडून द्या मजुराचे. शहरातही अशी परिस्थिती आहे की सगळेच्या सगळे कुठे येऊन बसतात पुराणं ऐकायला. पुराणे ऐकण्याची सोय नाही राहिलेली. मग जे पुराणं ऐकू शकत नाही, वेद वाचू शकत नाही, उपनिषद हे होऊ शकत नाही, मग त्यांची व्यवस्था काय. ते तर मोक्षाचे अधिकारी आहे, त्यांनाही एक साधन तर दिलंच पाहिजे. म्हणून मग त्यांनी एक खूप मोठी मांदी अळी म्हणतात त्याला, ती उभी केली, जी सतत इथे पृथ्वीवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत नाहीत. त्यांना संत असं म्हणतात, संतांची मांदी अळी. आणि या संतांना सांगितलं तुम्ही फक्त एकच काम करायचं, वाचा बोलो वेदनीती करू संती केले. ते तुकाराम महाराजांनी आपल्या याच्यात सांगितलं आहे अभंगात. आमचं काम काय आहे, वाचा बोलो वेदनीती. आम्हाला भगवंतांनी वेदांची नीती तुम्हाला सांगायला सांगितलेली आहे. आणि करू संती केले, ते आमच्या अगोदर जे संत मंडळ येऊन गेले ते आम्ही करू, आचरणात आणू. आणि म्हणून 2 गोष्टी त्यांनी सर्वसाधारण लोकांसमोर ठेवल्या. एक आहे की वेदांची नीती त्यांनी त्यांच्या संत वाङ्मयामधून सांगायला सुरुवात केली. त्यांची वाङ्मय आहेत, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी त्यांचं वाङ्मय आहे, एकनाथी भागवत गाथा हे सगळे प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी आचरण 2 गोष्टीवर भर दिलं. जीवाने आचरण हे केलंच पाहिजे आणि तेही सदाचरण केलं पाहिजे. लक्षात ठेवायचा वेदाचा आदेश आहे हा. पुढे एक शब्द सांगतो इथे, कल्पसूत्र आलीत. कल्पसूत्रांना कर्मकांड म्हणतात. या कर्मकांडामध्ये, वेदांच्या कर्मकांडामध्ये फक्त सदाचरणावर भर दिलेला आहे. त्यांनी सांगितलं सदाचरणाशिवाय कोणीही दुसरं आचरण करायचं नाही, आदेश आहे. श्रुती स्मृती ममई वादने, माझ्या आज्ञा म्हणून पाळा तुम्ही, ते आदेश आहेत. आणि म्हणून ते सदाचरण त्याला हे म्हणतात, कल्पसूत्र म्हणतात. कल्पसूत्राचा अर्थ कर्मकांड. जैमिनीचे सूत्र आहेत प्रसिद्ध, वाल्मिकींचे बऱ्याच ऋषीमुनींनी सूत्र लिहिलेली आहेत, त्यांच्या शाखेंचे सूत्र आहेत. त्यामध्ये वेदांमध्ये आलेल्या मंत्रांचं यज्ञांचं वर्णन आहे, ते यज्ञ कसे करावे याचं विवरण आहे. आणि गृहस्थ माणसाने कसं वागावं, ब्रह्मचार्याने कसं वागावं वगैरे वगैरे खूप तपशीलवार आहे ते सगळे कर्म. तर त्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे सदाचरण. आणि समर्थांनी कसं त्या कल्पसूत्राचा धागा पकडला, सदाचार हा थोर सांडू नये तो, आणि जनी तोच तो मानवी धन्य. तुम्हाला धन्य व्हायचं असेल या जगामध्ये, समाजाला सुधरवायचं आहे, तर तुम्ही स्वतः पहिले सदाचरणाने सुरुवात करा. वेदांचा आदेश आहे तो. आणि पुढे सदाचरण केलं तर मग आत्मसाक्षात्कार हा उपनिषदांचा विषय असल्यामुळे तो मिळतोच तुम्हाला. म्हणून सदाचार आणि आत्मसाक्षात्कार याच्याद्वारे संत मंडळींनी हे करायला सुरुवात केली. पण संत मंडळीचंही आम्ही ऐकत नाही. आम्हाला कुठे वेळ आहे संत मंडळीकडे जायला. फक्त वारी आली की आम्ही जाणार तिथे, आणि नंतर 12 महिने आमच्या उठाठेवी करत राहणार आहे आम्ही. अनंत कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं ना भगवंतानी, त्याचा जास्तीत जास्त दुरुपयोग जर कोणी केला असेल तर मानवानीच केलेला आहे अगदी बिलकुल. आणि म्हणून अशी एक हे निर्माण झाली, ज्यांना हेही करता येत नाही, सदाचरणसुद्धा करता येत नाही. उपनिषद वाचणं तर दूरच राहिली, आता आपण पाहिलं. आणि त्या अशा मंडळींसाठी आता काय हे म्हणजे करायचं, तर शेवटी त्याचेही खाली उतरले. संतांनी फक्त एक पायरी आणखी ते स्वतःच खाली आले आणि त्यांनी सांगितलं, बाबांनो मी तुम्हाला फक्त 2च शब्द सांगतो आता, त्याला नाम असं म्हणतात, आणि बस. काही आमच्या अटी नाही आहेत तुमच्या ह्या नाम घेण्यासाठी. तुम्ही तंबाखू सोडू नका, बिडी काडी सोडू नका, खोटं मधून बोलत असाल ते सोडून द्यावं, पण ते तुम्हाला जमत नसेल बोलत राहा, पण नाम मात्र घेत राहा. 24 तास अखंड नामस्मरण करत राहा. अमृताशी जोडून दिलेलं आहे. यावत अत्यंत निर्बुद्ध असलेल्या माणसापासून शंकराचार्याची बुद्धिमत्ता असलेल्या माणसापर्यंत वेदांनी सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. अमृतरूपी नामाशी सगळ्यांना जोडून दिलेलं आहे.
बघा आता आपल्या लक्षात येईल. आणि आता राम शब्दाचा अर्थ सांगतो मी, म्हणजे आपल्या लक्षात येईल राम शब्दाचा अर्थ काय हो. आता जात जा एक एक पायरीवर. राम शब्दाचा अर्थ संत वाङ्मयाचं सार. राम शब्द आला. संतापासून पुढे जा, पुराणांचं सार रामशब्दात आलेलं आहे. सगळं रामशब्दात सार आलेलं आहे. बिलकुल पुराणाच्या वर उपनिषद आहे, उपनिषदांचं सार आहे राम शब्दामध्ये. पुढे वेद आहे, वेदांचं सार राम शब्द आहे. म्हणजे वेदांचा जो मुख्य प्रतिपाद्य विषय जो आहे तो राम शब्द हाच तयार झालेला आहे. त्याच्यापासून हे नाम तयार झालेलं आहे. आणि राम स्वतः जे आहेत ते या नामाच्या पलीकडे गेलेले तत्व असल्यामुळे, ते नित्य स्वरूप असल्यामुळे या त्यांच्या नावाला सुद्धा नित्यता प्राप्त झालेली आहे. रामाचा अवतार भलाही संपू द्या, पण रामाचं नाम कधीही संपणार नाही. म्हणून रामाचं नाव इथे सतत सुरू राहील. हे राम नाम तुम्ही घ्या की तुम्ही वेदांच्या ज्या अर्थाचा जो गाभा असतो त्याच्याशी जोडले जातात, जे अमृत स्वरूप आहे. बघा नामामृताचा किती गंभीर अर्थ आहे आपल्याला लक्षात येतो आहे. म्हणजे एका शब्दावर सगळं आणून सोडलं, तो शब्द म्हणजे राम नाम आहे. आणि म्हणून राम नाम बस. परंतु वाटते तेवढं तसं सोपंही नाही आहे. मग याचं काय महात्म्य आहे रामनामाचं? घ्या ना रामनाम. महात्म्य सांगण्याची काय गरज आहे? ज्याने लोकांचे प्राण घेतले, लोकांचे लूटमार केली, असे आपले वाल्या कोळी म्हणू पहिले त्यांना आपण. ते नुसत्या त्यांना रामही म्हणता येत नव्हतं. उलटा शब्द, कारण मारायची सवय आहे लोकांना, म्हणून मरास शब्द त्यांना यायचा. त्यांना जी नारद मुनीची भेट झाली, नारद मुनीने त्यांना सांगितलं राम म्हणा, तर ते म्हणे मला म्हणता येत नाही. मग तुला काय म्हणता येत नाही? मला मारा म्हणता येते म्हणे. मार मार असं म्हणता येते. मग 3दा मार म्हणे 2दा राम येते त्याच्यामध्ये आपोआप. बिलकुल मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याला थोडासा विनोदाचा भाग बाजूला ठेवून द्यायचा, त्यामधलं तत्त्वज्ञान बघायचं आहे की या राम शब्दांनी वाल्या कोळी जो होता, ज्यांनी जीव हत्येसारखे पाप केले, तो ऋषी तुल्य होऊन बसलेला आहे. आणि त्यांनी लिहिलेल्या रामायणामुळे प्रत्यक्ष भगवंताला अवतार घ्यावा लागला. हे वाल्मिकी रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. एवढी योग्यता या नामाच्या अमृतामध्ये आहे. नामाने आपण सगळे अमृत स्वरूप होऊ शकतो. आणि नामाने अमृत स्वरूप झाल्यानंतर, तुम्ही अमृत स्वरूप झाल्यानंतर काय होईल तुमच्या, काय बदल? तुकाराम महाराजांना विचारा ना, बदल काय झालेला आहे ते. तो बदल सांगतो. तो बदल सांगतो. काय सामर्थ्य आहे ते रामनामामुळे म्हणा किंवा कृष्ण नामामुळे म्हणा. तो बदल असा होतो, तुकाराम महाराजांचा अभंगच सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याचा अर्थ आपण पाहू. रामनामानुसार रामनामाचा आपण खरोखर श्रद्धेने जप केला. आता या जपामध्ये आणखी एक गोष्ट थोडी लक्षात ठेवायची. शब्द आपण ज्यावेळेस उच्चारू त्यावेळेस त्याचा अर्थ आपल्याला आपल्या याच्यामध्ये आणावा लागतो, हृदयामध्ये. शास्त्राने सांगितलेलं आहे बरं का. नामस्मरणाचं शास्त्र नामयोग रहस्य असं सांगतं की त्याचा अर्थ, आणि मुख्य म्हणजे अर्थच आहे. राम शब्दाचा अर्थ आहे परमात्मा ब्रह्मवस्तू, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मी जेव्हा राम म्हणेल तेव्हा मी परमात्मा किंवा ब्रह्मवस्तूचं जे व्यापक रूप आहे तेवढं नुसतं चिंतन करायचं त्याचं. राम शब्दाचा अर्थ आहे, कृष्ण शब्दाचा अर्थ तोच आहे, सगळ्या अवतारांचे शब्दांचे अर्थ तोच आहे. देवी देवता ह्या झाल्या, तेही एक पायरी खाली आलेल्या आहेत, पण ते आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करू शकतात, मार्ग तरी दाखवू शकतात. आणि म्हणून त्यांचा अर्थ. आणि योगसूत्र आहे पतंजल ऋषीचं, त्यांनी तेच सांगितलं, तुम्ही जप करा. तज्जपस तदर्थ भावनम, हे सूत्र आहे. त्याचा जप करा आणि त्याच्या अर्थाची भावना करा, त्याचा अर्थ लक्षात घ्या. म्हणून राम राम म्हणताना आपण बाकी प्रपंचातील दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ते परमात्मा तत्व आहे, ते अमृत स्वरूप आहे आणि ते माझा उद्धार करणार आहे, असं आपण एक सर्वसाधारण भावना करून जरी केली तरी आपलं रामनामाची जप होऊन जातो. आणि रामनाम जे आहे ते आपल्याला शेवटी त्या ह्याच्यापर्यंत पोचवतं. मग तुम्हाला रामनामाचा जप करून रामाचा साक्षात्कार झाल्यानंतर काय होते? तुम्ही अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये असाल, सुरुवातीला कुठलेही काही शिकलेलं नसाल, अक्षरही तुम्हाला येत नसेल, तरी पण तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही नामाने जर नामामृताचा स्वाद घेतला तर न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. पहा तुम्ही काय महात्म्य आहे त्याचं. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. एका विठ्ठलाच्या नावानं आजपर्यंत तुम्हाला जे कळलं नाही ते सगळं कळून येईल.
सगळं कळल्यासारखं होऊन जाईल जे तुम्ही हे केलेलं आहे ते. न दिसो ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. जे आजपर्यंत तुमच्या दृष्टीला दिसलं नाही, आजपर्यंत दृष्टीला आपण सगळ्यांनी प्रपंचच पाहिला, पण नामामृताचा लाभ झाल्यानंतर, नामामृताचा साक्षात्कार झाल्यानंतर हे जे आहे आपल्याला काय होईल, न दिसे ते दिसो येईल उगले. याचा अर्थ जे आजपर्यंत आपण पाहू शकलो नाही ते सुद्धा आपल्या दृष्टीला पडेल. आपल्या दृष्टीला काय पडेल, आपण आज बाहेर इथे पाहतो विहीर आपल्याला अनेक गोष्टी दिसतात, त्या गोष्टी आता तशा नाही दिसणार. म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर किंवा नामाचा साक्षात्कार झाल्यानंतर आपण जर काही गोष्टी पाहिल्यात, काही वेगळं दिसते का, वेगळंच दिसते त्यामध्ये. म्हणजे हे माझ्यासमोर खुर्ची आहे, समजा एका आत्मसाक्षात्कारी माणसाने खुर्ची पाहिली तर त्याला काही त्याचं वेगळं दिसेल का, त्याला दिसेल खुर्चीच हो, पण त्या खुर्चीचं अधिष्ठान राम आहे हे त्याला दिसेल. न दिसे तो दिसे येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या. तुम्ही आजपर्यंत जे काही बोलले नाही, तुम्ही बोलू शकले नाही, ते तुम्हाला आपोआप तुमच्या मुखातनं बाहेर पडेल, आपोआप तुमच्या मुखातनं बाहेर पडेल. बस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुम्हाला आजपर्यंत वेदांताबद्दल बोलणं काहीच जमलं नाही, तुम्ही एकदम सर्वसाधारण होता आणि तुम्ही नामाच्या द्वारे रामाचा तुम्हाला साक्षात्कार करून घेतला, तुम्ही धडधडीत मुखाने तुमच्या मुखातून सगळे वेद बाहेर पडतील. माऊलींची ओवी आहे, तयांचे बिसाट शब्द मुखे सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चितानंद का नव्हावे ते. माऊलींनी सांगितलेलं आहे. नामामृताचा लाभ झाल्यानंतर ते म्हणतात की न बोलो ते बोलो येईल उगले. तुम्ही आजपर्यंत जे बोलू नाही शकले कारण तुम्हाला माहीत नव्हतं, ते नामामृताचा साक्षात्कार झाल्यानंतर म्हणजे रामाचा साक्षात्कार झाल्यानंतर धडाधड वेद तुमच्या मुखातून बाहेर पडतील आणि तुम्ही देहाने सच्चितानंद आल. सदेह सच्चितानंद का नव्हावे ते. न भेटो ते भेटो येईल आपण, करिता चिंतन विठोबाचे. तुम्ही आजपर्यंत ज्याची कधीच भेट तुम्हाला झालेली नाही, न भेटो ते भेटो येईल उगले आपण, ते भेटो येईल आपण. स्वतःहून तुम्हाला भेटा येईल. कोण भेटायला येईल? रामच भेटायला येईल. ज्याची तुम्हाला कधीही आजपर्यंत भेट झाली नाही, अशा या नामाचा जर तुम्ही अखंड जप करत राहिला तर तुम्हाला प्रत्यक्ष राम भेटायला येईल. करिता चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज विठोबा म्हणतात, आपण राम म्हटलं तरी चालते. अलभ्य तो लाभ येईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. आजपर्यंत असा कुठलाच लाभ तुम्ही पाहिलेला नाही, प्रपंचात नाही पाहिला. प्रपंचातले लाभ तर त्याच्यासमोर काहीच नाही. यल्लाभान ना परो लाभः मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचाल्यते. भगवद्गीता या लाभाबद्दल सांगते. आपल्या तुकाराम महाराजांनी त्या गीतेतलंच हे भाषांतर केलेलं आहे इथे. ते म्हणतात, अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर घेता विठ्ठलाचे, नाम निरंतर म्हणता वाचे. असा लाभ होईल. आता हा झालेला लाभ, प्रपंचातले लाभ तरी आपल्याला सोडून जातात तो झालेला लाभ. काही लाभ तर इतके की काही तासच राहतात आपल्याजवळ. भाजी करायसाठी आणली सकाळी आपण भाजी केली, खाऊन घेतली, सोडलं भाजी दे आपल्याला, आपण भाजीला सोडलं. भाजीचा लाभ झाला पण अगदी काही क्षण टिकला तो. त्यापेक्षा अधिक दीर्घकाळ आपले कपडे जास्त दिवस हे त्याचा लाभ होतो, घर जास्त दिवस टिकते, परंतु हे सगळे लाभ सोडून आपल्याला निघून जातात किंवा आपण तरी त्यांना सोडून चालले जातो. असं दोनपैकी एक काहीतरी घडते. पण हा लाभ असा आहे, ते म्हणतात की हा लाभ तुम्हालाही सोडत नाही आणि तुम्ही त्या लाभाला सोडू शकत नाही. बस. ते म्हणतात, अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. तुका म्हणे जीव आसक्त सर्व व्हावे, तरतील नावे विठोबाच्या. प्रपंचात किती आसक्त राहा तुम्ही, सगळे आसक्ती असू द्या ना, पण विठ्ठलाचं नाव अत्यंत श्रद्धेने घ्या, तुम्ही तरुण जाल. ती आसक्ती तुम्हाला प्रपंचात पुन्हा जन्ममरणाच्या बंधनात पाडणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून हे अमृतस्वरूप जे नाम जे आहे ते नाम असं आहे की तुम्हाला जन्ममरण परंपरा तुमची पूर्णतः थांबून देते. तुकाराम महाराजाचा अनुभव आहे स्वतःचा. एक छोटासा त्यांचाही दुसरा अभंग आहे, पण फार सुंदर मार्मिक अर्थ आहे त्याच्यामध्ये. ते म्हणतात, इच्छावे ते जवळी आले, काय बोलो कारण. मी रामनामा, मला जोपर्यंत रामाचं दर्शन घेतलं नव्हतं, खूप इच्छा होत होत्या मला, हे मिळावं ते मिळावं. इदम मे स्यात, इदम मे स्यात उपनिषद म्हणते त्याबद्दल. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा रीतीने हे सगळ्या माझ्या इच्छा निर्माण होत होत्या.
पण त्या सगळ्या इच्छा आता कुठे गेल्या माहीतच नाही. एक राम काय मिळाला तर इच्छावे ते जवळी आले काय बोलू, कारण आता बोलायला कारणच नाही, आता मला इच्छाच होत नाही, आता बोलायला काही कारण नाही राहिलं. नामरूपी पडली गाठी अवघ्या गोष्टी सरल्या. भगवंताचं नाम आणि त्याच्या रूपाशी आमची गाठ पडली म्हणजे साक्षात्कार झाला आणि आता संपलं सगळं. इच्छा कुठे गेल्या, येषणा कुठे गेल्या, काय आमचे ते वासना कुठे गेल्या, काही समजत नाही आम्हाला. आणि ही अवस्था कशी आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर तुकाराम महाराज म्हणतात, मुकयाची परी जेवी साखर जेवी खादली. तुम्ही म्हणाल का हो वा तुम्ही असं जे म्हणता काय सांगा ना आम्हाला ते कसं असते, तो आनंद, तो नामामृताचा आनंद कसा आहे. तो म्हणतो ते तर मी सांगू नाही शकत, पण मुकयाचे परी जेवी साखर जेवी खादली. मुका माणूस आहे, त्याला साखर खायला दिली आणि त्याला विचारलं कसा स्वाद लागला, तो सांगू शकेल का? सांगू नाही शकत, कारण तो बोलूच शकत नाही. तसा हा लाभ आहे. तुका म्हणे काय बोलो आता भले मौन्यची. आता आम्ही न बोलता सगळं बोलून जाऊ, आता फक्त न बोलताच सगळं. मौन्य म्हणजे न बोलणे, या ह्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. आता एक मुख्य महत्त्वाचा मुद्दा की हे नाम आपण कसं घ्यायचं, किती दिवस घ्यायचं, त्याची काय काय प्रगती होती एवढं सांगून आपण थांबूया. एक 5 मिनिट. हां, बघा तुम्ही किती विचारवंतांनी आपल्यासाठी हे सोडून दिलेले आहे. आणि हे प्रत्यक्ष ज्या संताला अनुभव आले त्यांनी हे स्वतः लिहून ठेवलेले आहे. ही नामामृत ज्याला हवं आहे त्यांनी कसं नाम घ्यायचं बरं का. 8 मास मुखसू जपई 16 मास कंठजाप. वेळ दिलेला आहे. 32 मास हृदय जपई मनमे रहेन पाप. 8 मास 8 महिने तोंडाने रामनाम घ्या तुम्ही, म्हणजे श्रद्धेने घ्यायचं. पण ते 16 महिने कंठाचं इथून जपायचं. आता हे जे पहिल्यांदा सांगितलेलं 8 महिने हे वैखरीनी आहे. 8 महिने रामाचं रामनाम वैखरीनी जपायचं, 16 महिने कंठामध्ये जप करायचा. आता हा वेगळा विषय, त्याचा उल्लेख करून जातो. फक्त आपण जेव्हा जप करतो ना, सुरुवात आपली जप या वैखरीनी म्हणजे या वाणी म्हणून होते. पण वाणी 4 आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा पश्यंता मध्यमा वैखरी, ह्या 4 वाणी आहेत. सुरुवात वैखरीनी करायची असते, ती 8 महिने करायची आहे. नंतर 16 महिने कंठामध्ये तो जप आणायचा. म्हणजे 8 महिने जर तुम्ही वैखरीने अत्यंत श्रद्धेने केली की तो जातोच कंठात, खाली उतरून कंठातच जातो, कंठामध्ये जप सुरू राहतो तुम्ही नाही केला तरी. अशी त्याला सवय लागून जाते इतकी. ती इंद्रियांना सवय आहे, पडिले वळण इंद्रिया सकाळ. 16 मास कंठजाप 32 मास हृदय जपी. पुढे 16 महिने झाल्यानंतर तो जप हृदयामध्ये जातो. आता हृदय म्हणजे आपण हार्ट समजतो, पण तसं नाही आहे. परमार्थामध्ये हृदय या शब्दाची व्याख्या अशी आहे की जे आपल्या अगदी या डोक्यावरच्या केशाच्या मुळापासून पायाच्या नखापर्यंत जे चैतन्य व्यापून असते त्याला हृदय म्हणतात. त्याला अंतःकरणही म्हणतो आपण, अंतःकरण. हृदय हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या राहण्याची जागा आहे. त्याला गोलक असं म्हणतात, त्याला हृदय म्हणतात. 16 महिने तुम्ही हे केल्यानंतर, जप केल्यानंतर तो कंठामध्ये येतो. पुढे 16 महिन्यापासून 32 महिन्यापर्यंत तो हृदयापर्यंत चालला जातो. आणि त्यावेळेस काय घडतं महत्त्वाचं, हे मन में रहेन पाप. आपलं मन खूप दिवसभर वाईट विचार करत असतो. कधी कधी आपल्याला घृणा आपलीच होते, इतके वाईट विचार करतं ते. बघा तुम्ही थोडासा विचार करून. आणि म्हणून ते एक प्रकारचं मानसिक पापच घडतं आपल्या हातून. पापाची सोपी व्याख्या आहे. शास्त्राने जे तुम्हाला कर्म करायला सांगितले, विहित कर्म, ते करत राहणे म्हणजे पुण्य. आणि त्याशिवाय जे जर तुम्ही दुसरं काही कराल तर ते दुसऱ्याला पीडा देणारं ठरते. आणि म्हणून त्याशिवाय जर काही कराल तर ते सगळं पाप. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम, अशी भगवान व्यासांनी केलेली व्याख्या आहे. तुम्ही वैखरी वाणीने परोपकार करा, दुसऱ्यावर उपकार करा, दुसऱ्याचं भलं करा, समाजाचं भलं करा, कुटुंबाचं भलं करा. हे विहित कर्माचरणामध्ये येते. आणि भगवान व्यास म्हणतात की त्याशिवाय जर दुसरं काही करायला गेले तर ते पीडा ठरते लोकांना. म्हणून पापाय परपीडनम, ते पाप. याच्यामधलं एकंदरीत 32 महिने झाल्यानंतर मनामध्ये पाप राहत नाही. रामनामाने मनाचं पाप निघून जातं.
पण नुसतं पाप निघून गेलेलं पुरेसं नाही आहे, म्हणून ते स्वामी पुढे म्हणतात, नाभी नासिका माही करी सोहम सोहम जाप. 32 महिने झाल्यानंतर नाभी आणि नासिका याचा मधला जो ट्रॅक आहे, हा नाभी म्हणजे आपली बेंबी आणि नासिका म्हणजे हे नाक, याच्यामध्ये खूप मोठा पूर्ण तो आपला याचा हे आहे, योगांची भाषा आहे ती, त्याच्यामध्ये चक्र आहे ती, आणि त्या योगांची भाषा आहे, चक्र आहे त्यामध्ये. आणि नाभीपासून तर त्यांनी जे सांगितलं नासिकापर्यंत म्हणजे या नाकापर्यंत, ह्या इथपर्यंत प्राणवायूचं चलनवलन होत असतं. त्याला प्राण आणि अपान म्हणतात. अपानवायू बाहेर जातो, प्राणवायू आतमध्ये येतो. प्राणायामाचा भाग आहे तो, योगाचा आहे, आपण एवढंच समजून घेऊ. तर हा जप करायचा, नाभी नासिकामही करी सोहम सोहम जाप, सोई अजपा जाप हे छुटे पुण्य अरूपाप. पहा किती मार्मिक आहे. या संतांना या नामामृताचा अनुभव आला. ते म्हणतात सोई अजपा जाप हे, हा जो सोहम जप होतो तो कसा होतो सांगतो. आणि त्यांनी काय होते, पुण्य अरूपाप काही राहिलेलं पाप असेल तेही चाललं जाते, म्हणून पुण्यही चाललं जाते त्यांनी. मजेची गोष्ट आहे बा, रामनामाने पुण्य जाते. आणि म्हणून त्याला आता बघा, नाभी नासिकामाही सोहम सोहम जाप. काही नाही, आपल्या श्वासोश्वासावर आपण केंद्रित करायचं. श्वासोश्वास करताना 2 ध्वनी निघतात, सहा आणि अहम असे ध्वनी आहे. ते आत घेतला म्हणजे सहा, सोडला म्हणजे हम, असा याला सोहम जप म्हणतात. आणि हा जप हेतुपुरस्सर नाही केला तरी श्वासोश्वास सुरूच राहतो होतो, म्हणून त्याला अजपा जप म्हणतात. जप न केला असतानाही जप होणे अजपा जप. तर हा सोहम जप आहे जो हा श्वासोश्वासाशी निगडीत असल्यामुळे फक्त आपल्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित राहायचं आणि मनात जप सुरू राहायचा. हा अजपा जप चालू राहतो. या अजपा जपने पहिले मनातलं जे पाप निघून गेलं होतं, इथे स्वामी म्हणतात छुटे पुण्य अरू पाप, म्हणजे पुण्यही निघून जातं. पाप तर गेलं ते ठीक आहे, आपण समजू शकतो, पापाचं फळ दुःख आहे, पण पुण्य त्याचं फळ तर सुख आहे, नाही तेही घालवावं लागतं. कारण पुण्य आणि पाप हे दोन्ही मायेच्या प्रांतातले भ्रम आहेत. मी दुःखी आहे हाही भ्रम आहे, आणि मी सुखी आहे हाही भ्रम आहे. कारण मी मुळात सुखरूप आहे, म्हणून मी मुळात सुखरूप असलेल्या मला मी सुखी आहे हे स्वप्नही पडू शकत नाही, आणि मी दुःखी आहे ते हे राहू शकत नाही, कारण मी सुखरूप आहे म्हणून. आणि म्हणून पुढे छुटे पुण्य रूपाप. नाभी नासिका माही करी घाल हिंडोला झूल, हा योगाचा भाग येतो. आता नाभी आणि नासिका माही, नाभीपासून श्वासोश्वास आपल्या 2 नाकपुड्यापर्यंत जे याचं प्राणाचं येणं जाणं चालते, तिथे त्याला हिंडोला म्हणतात. झोका, हिंडोला ते म्हणजे झुलत राहते, ते हिंडोला झूल. ती झूल तशी चालू राहते, म्हणजे तो जप तसा चालू राहतो. तो जातो नाभीपर्यंत, नाभीपासून पुन्हा नासिकेपर्यंत येतो, नासिकापासून पुढे त्याचं चालू राहते. उपजई अति आनंदही रहे न दुःख का मोल. आता इथे दुःख पूर्ण समाप्त झालेलं आहे, खूप अति आनंद होतो या याच्यामध्ये. नाभी आणि नासिकेपर्यंत जप गेला की अति आनंदाचा आपल्याला अनुभव येतो. आता पुढे 5 बरस जाप नाभिसो रग रग बोले राम. 5 वर्ष असं नाभी आणि नासिकापर्यंतचं तो हिंडोला म्हणजे झोपाळा जो झुलत राहणार, 5 वर्ष चालू द्या. प्रत्येक शरीराचा जीन जो म्हणतो आपण त्याला, जीन्स, प्रत्येक शरीराचा सेल, प्रत्येक सेल रग रग में बोले राम. फक्त तो राममय सुंदर शरीर त्याचं रामच होतं. असं अर्जुनाचं शरीर झालं होतं बरं का. अर्जुन जेव्हा झोपायला जायचा ना, तो झोपल्यावरही त्याच्या केसातून कृष्ण कृष्ण ध्वनी निघायचा, इतका तो कृष्णमय झालेला होता. नामामृत शब्दामध्ये इथपर्यंत घेऊन जाण्याची ताकद आहे. रग रग बोले राम, देह जीव निज भक्त हो पहुचे हरी के धाम. हा देह आणि हा जीव निज भक्त हो. देह जरी प्रकृतीचा असला, हा जीव तर चैतन्य रूप आहेच, पण तो पहुचे हरी के धाम म्हणजे हरीच्या धामाजवळ जातो तो. तिथे पहुचे हरी के धाम. म्हणजे किती वर्ष झाले? 5 वर्ष हे, नंतर ते 8 महिने, 16 महिने, 32 महिने, 5 असे हे एकंदरीत हे सगळं झाल्यानंतर नाम उठाकर नाभिसू गगनमाही लई जाय, जहाँ होय प्रकाश शुकदेव दिया बताय.
शुकदेव नावाचे कोणी एक महात्म्या ऋषीमुनी होऊन गेले, त्यांनी हे आपला स्वतःचा अनुभव दिलेला आहे. या अति आनंद झालेल्या स्थितीपासून आपण हरीच्या धामाला जातो आणि तिथूनही नाम तुम्हाला उचलून घेतो. हो, नाम उठाकर नाभीसू, नाभीपासून उचलून घेतं, गगनामध्ये घेऊन जातं. इथे गगनाचा उल्लेख केला, पण गगन शब्द हा आकाश या अर्थी आहे आणि आकाश शब्द ब्रह्मरूपाने म्हटलेला आहे. ब्रह्म आणि आकाशाचं नेहमी तुलना केलेली आहे, कारण आकाश खूप व्यापक आहे, ब्रह्म तसं व्यापक आहे. नभा सारिखे रूप या राघवाचे, रामाने पण आकाशाला म्हणजे रामाच्या याची उपमा दिलेली आहे ती. आणि मग तिथे आकाशात गेल्यानंतर तुम्हाला मग ते काय होते, अमृत स्वरूप जे नाव आहे त्याची अनुभूती येते, त्याची अनुभूती येते. इतकं हे आहे या नामाचं महात्म्य. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. छोटासा मुद्दा आहे, बस शेवटचा मुद्दा घेऊन सांगतो. याचा या नामाचा ज्योतिषाशी संबंध आहे. आपण म्हणाल ज्योतिषशास्त्र आणि हे नाम काय, याचा काही संबंध नाही, फार जवळचा संबंध आहे. आपण मंत्र जो आपला आता आपले परमपूज्य श्रीराम महाराज ज्या मंत्राचं नेहमी जप करायचे, श्रीराम जय राम जय जय राम, 13 अक्षरी मंत्र आहे. आपला महोत्सवसुद्धा 13 कोटीचाच सुरू आहे. 13 अक्षरी मंत्राचा म्हणजे 13 कोटी रामनामाचा जपाचा आपण उत्सव साजरा करतो आहोत. मग या 13 शब्दाचा ज्योतिषाशी फार जुना संबंध आहे. जुना म्हणजे सृष्टी निर्माण झाली तेव्हापासूनच आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीची एक पत्रिका बनवल्या जाते. आपल्याला माहीत आहे, पत्रिका शब्द उच्चारला की जन्मपत्रिका वगैरे वगैरे आपल्या डोळ्यासमोर येतात. एक चौकोन आणि त्यात पुन्हा आतमध्ये दुसरा चौकोन वगैरे वगैरे त्रिकोण चौकोन असतात. त्यामध्ये 12 घरं आहेत. हे 12 घरं म्हणजे आपला हा देह आहे बरं का, आपला हा देह आहे ना, हे ते 12 घरं आहेत. आणि हे 12 ग्रह जे आहेत, आपला ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस आपल्या पूर्वजन्मीचं गुणकर्म यानुसार आपल्याला काय पापपुण्याचे फलभोग आहे त्यानुसार आपला जन्म होतो. त्यानुसार आपलं ते जन्मलग्न त्यावेळेस उदाला येतं. बाकी तपशील नाही सांगत मी, फक्त एवढंच सांगतो. आणि त्यानुसार मग आपलं ह्या मानवदेहामध्ये जेवढं प्रारब्ध भोगायसाठी कर्मफल आलेली आहेत ते फल आपण भोगत राहतो. त्याचे ते 12 घरं आहेत. 12 घरं म्हणजे आपलं हे शरीर आहे. पहिलं घर आपलं मेंदूपासून सुरुवात होते तर पायाच्या टोकापर्यंत 12वं घर आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आपण. त्यांना निर्णय नाव आहे, तो ज्योतिषाचा विभाग आहे, तो आज आपला विषय नाही आहे. रामनाम आपण जेव्हा जप करायला लागता तेव्हा हे रामनाम अमृत स्वरूप होण्यासाठी या 12 कोटी रामनाम झाल्यानंतरच पहिल्या कोटीपासून त्यामध्ये बदल होत जातो. पहिल्या कोटीमध्ये बदल झाले की पहिलं घर शुद्ध झालं आपलं पत्रिकेतलं. तर पहिलं जे घर शुद्ध होते त्यामध्ये पहिलं घर जे आहे तिथे आपला स्वभाव दर्शाला जातो, आपल्या स्वभावात बदल पडायला लागतो. दुसरं घर म्हणजे 2 कोटी झाला तर दुसरं घर ते धनस्थान आहे. आपलं धनाची शुद्धी होते. आपलं धन जे आपण विनाकारण भलत्या सलत्या कामासाठी वापरतो, ज्या कारणासाठी आपण पैसा दिला ती व्यक्ती त्याचं वेगळ्या कारणासाठी म्हणजे चांगल्या कारणासाठी नाही उपयोग करत, तर त्याचं थोडं पाप आपल्याकडे लागते. तसं लागत नाही, धनाची शुद्धी होते. दुसरं घर होते. 3रा कोटी झाल्यानंतर त्याला पराक्रम स्थान म्हणतात. आपले पराक्रम वाढायला लागतात. 4था कोटी राम जपमान झालं की 4थं घर शुद्ध होते. त्याला सुखस्थान म्हणतात, मातृस्थान म्हणतात. आपल्या आईबद्दल आपल्याला खूप प्रेम निर्माण होतं. श्रुती माता आपली तिला माताच म्हटलं आहे. श्रुती माता, वेदांबद्दल प्रेम निर्माण होतं. 5वं घर विद्यास्थान आहे. वेदांची विद्या आपल्याला यायला लागते. 5 कोटी रामनामाचा जप लागला आला ना की आपल्यामध्ये ते जे न कळव ते कळव येईल उगले. एका या विठ्ठले नामाची एका नामाची आपण जे पहिलंच म्हटलं ते कळायला लागतं. सगळे वेद कळायला लागतात. 6वं घर शत्रुस्थान आहे. शत्रू सगळे नामोरम होऊन जातात. 7वं घर जे आहे तिला जायास्थान म्हणतात, पत्नीचं स्थान. आपण जर गृहस्थाश्रमी असलो तर आपली पत्नी पूर्ण पतिव्रता होते आणि आपल्या परमार्थाला ती अनुकूल होऊन बसते. 8वं स्थान मृत्यूस्थान आहे. 8 कोटी जप झाला की मृत्यूचे सर्वसाधारण सगळे सोहळे आटोपल्या जातात. म्हणजे आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो 16 अनुपम्य, अशा प्रकारची अनुभूती. मरण म्हणजे या देहाचं असते हो, फक्त जड देहाचं, बाकी काय हे आतमध्ये आपल्याला कळायला लागतं. मरण होत नाही, मरत नाही तो, पण त्याला त्याचं तत्त्वज्ञान कळायला लागतं. 9वे भाग्यस्थान आहे. 9 कोटी जप झाला की आपलं भाग्य.
उजळले भाग्य आता, बस सर्व चिंता वारली, संत दर्शने लाभ पद्मनाभ जोडला, तुकाराम महाराज म्हणतात आहे. आणि त्यानंतर 10वं घर हे कर्मस्थान आहे. सगळ्या प्रकारचे कर्म आणि त्यांचे फलं संपून जातात. 11वं स्थान लाभस्थान आहे. आता तिथे परमार्थाच्या क्षेत्रात 11 कोटी रामनाम झाल्यानंतर कशाचा लाभ होणार आहे हो? आपल्याला रामनामाच्या त्या स्वरूपाच्या त्याचे आनंदाची झलक दिसायला लागतं, त्याचा लाभ होतो. 12वे कोटी हा मोक्षस्थान आहे आणि आपले सगळे कर्म आणि त्याचे फलं सगळ्या वासना जळून भस्म होऊन जातात. आणि 13वा कोटी झाल्यानंतर पाप पुण्य संपून जातं, जसं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता. आणि 13 कोटी पूर्ण झाले की जीव हा नामामृताचा लाभ घेऊन आनंदात राहतो. अशा रीतीने आपण आज या नामामृत शब्द हा कसा वेदांशी जोडलेला आहे, उपनिषदांशी जोडलेला आहे, पुराणांशी जोडलेला आहे, संत वाङ्मयाशी जोडलेला आहे, ज्योतिषाशी जोडलेला आहे आणि सगळ्या संतांच्या अनुभवाशी जोडलेला आहे. असं हे नामामृताचा लाभ आज या आपण जे चिंतन केलं ते प्रभू रामरायाच्या चरणी आणि श्रीराम महाराजाच्या चरणी आपण अर्पण करूया आणि त्यांना विनंती करू की आम्हालाही असाच लवकर लाभ हो आणि त्याला ते तथास्तु म्हणतील अशी प्रार्थना करून इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. श्रीराम जय राम, जय जय राम.